यांचं स्वागत प्राध्यापक प्रकाश व्यास सर हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. साहित्य संमेलनाची स्मरणिका वस्तकुर्म वाणी यांचे संपादन समिती सदस्य तथा व्यवस्थापक काव्याग्रह विठ्ठल जोशी सरांचे स्वागत प्राध्यापिका संगीता देशमुख करतील अशी मी त्यांना विनंती करतो. DJ आसिफ SK वत्सगुण जिल्हा मराठी साहित्य संमेलनाचं दुसरं दिवस आणि या दुसऱ्या दिवसाचं 7व्या सत्राचं पुष्प गुंफण्यासाठी विशेष करून नागपूरवरून आलेले माननीय आदरणीय श्रीपाद अपराजित सर, महाराष्ट्र टाइम्सचे संपादक या ठिकाणी आलेले आहेत. मी सरांना अतिशय सन्मानपूर्वक स्टेजवर येऊन आपलं स्थान ग्रहण करतील अशी मी सरांना विनंती करतो. आदरणीय ज्यांच्या आज प्रकट मुलाखत आपण घेणार आहोत ते आदरणीय अपराजित सर या संस्थेवर विशेषतः आपल्या माननीय अध्यक्ष आदरणीय क्षीरसागर सर आणि या संस्थेमध्ये असणाऱ्या सगळ्याच घटकावर विशेष प्रेम आहे आणि या विशेष प्रेमापोटीच सर आपल्या विनंतीला मान देऊन मी आदरणीय श्रीपाद अपराजित सर, संपादक महाराष्ट्र टाइम्स नागपूर यांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर येऊन आपलं स्थान ग्रहण करावं. सरांना आगमन होताना सर्वांनी जोरदार टाळ्यांनी सरांचं स्वागत करूया. आणि सरांची मुलाखत घेणारे प्राध्यापक गजानन वाघ सर, मुक्त पत्रकार यांना सुद्धा मी विनंती करतो की सरांनी या ठिकाणी येऊन आपलं स्थान ग्रहण करावं. सरांसोबत आलेले माननीय अतुल डेकापूरवार निवृत्त आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयातून निवृत्त झालेले आहेत, त्यांना सुद्धा मी या ठिकाणी स्टेजवर आमंत्रित करतो. खरंच या ठिकाणी मला भाग्य म्हणावं लागेल की आज एका एवढ्या मोठ्या माणसांचं परिचय करून देण्याची संधी या ठिकाणी मला उपलब्ध करून दिली. अपराजित सरांचा जो प्रवास आहे, मी आधीच सांगितलं की सरांचा या संस्थेवर, या
सगळ्या संस्थेतल्या प्रत्येक घटकावर विशेष प्रेम आहे आणि आपल्या विशेष प्रेमापोटीच सर या ठिकाणी नागपूरवरून प्रवास करून या ठिकाणी आलेले आहेत. मी शब्दसुमनाने सरांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि सरांचा जो प्रवास आहे, सरांचा जो परिचय आहे, खूप मोठा परिचय जरी असेल तरी तो या ठिकाणी मला मांडणं माझं नैतिक कर्तव्य समजतो. सरांचा जो प्रवास आहे विदर्भाच्या चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी या तालुक्याच्या गावात वाणिज्य शाखेतील शिक्षण पदवी प्राप्त करून तसेच नागपूरमधून MA मराठी आणि MA समाजशास्त्राची पदवी सरांनी प्राप्त केलेली आहे. नागपूर पत्रिका या मराठी दैनिकातून पत्रकारितेचा प्रारंभ करून सरांनी पहिल्या पानाचं काम झेप पुरवणीचं संयोजन सरांनी केलेलं आहे. 1994 पासून लोकसत्ताच्या विदर्भ आवृत्तीत मेन डेस्कचे काम विदर्भ रंग पुरवणीचे सहसमन्वय करून सरांनी मोठं काम केलेलं आहे. 2003 पासून सकाळच्या विदर्भ आवृत्तीत 2006 पासून 6 वर्ष कार्यकारी संपादक म्हणून सुद्धा सरांचा एक ठसा, त्यांच्या कार्याचा ठसा आपण सरांनी उमटवलेला आहे. 2012 पासून महाराष्ट्र टाइम्सच्या नागपूर विदर्भ आवृत्तीत निवासी संपादक म्हणून सर आज कार्यरत आहेत. वयाच्या 37व्या वर्षी संपादकाची जबाबदारी सांभाळली आणि सलग 16 वर्षे संपादकपदी कार्यरत आहेत. महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी अण्णाजी बोबडे यांचा कळो ना कळो रे या समग्र कवितेचं संपादन पुस्तक प्रकाशित सरांनी केलेलं आहे. तत्वेते दामोदर धर्मानंद कोसंबी यांच्या सायन्स सोसायटी अँड पीस या इंग्रजी ग्रंथाचं मराठी अनुवाद सुद्धा सर या ठिकाणी लवकरच आपल्या हाती आपल्याला पडणार आहे. सर वेगवेगळ्या सांस्कृतिक आणि वेगवेगळ्या समितीचे सदस्य म्हणून सर कार्यरत आहेत. एडिटर्स गिल्ड नवी दिल्ली, विदर्भ संशोधन मंडळ नागपूर, विदर्भ साहित्य संघ नागपूर अशा अनेक सामाजिक संस्थेशी सरांचं सदस्यत्व आहे आणि सर त्याचे संलग्न आहेत. या सरांच्या कार्यांचा गौरव म्हणून सरांवर पुरस्कारांचा सुद्धा वर्षाव झालेला आपल्याला या ठिकाणी नमूद करणं मी माझं कर्तव्य समजतो. डॉक्टर नानासाहेब परुळेकर स्मृती पत्रकारिता पुरस्कार सरांना मिळालेला आहे. विदर्भ साहित्य संघाचा उरागिरी काव्य पुरस्कार सुद्धा सरांना या ठिकाणी देऊन गौरवण्यात आलेला आहे. पत्रकारिता शोध वार्ता पुरस्कार नागपूर, उत्तुंग झेप पत्रकारिता पुरस्कार मुंबई हा पुरस्कार सुद्धा सरांना दिलेला आहे. रायगडचे संपादक परिषदेचा विशेष पुरस्कार आणि सुद्धा सरांना गौरवण्यात आलेला आहे. संपादक परिषदेचे काळमेघ स्मृती पुरस्कार, अरविंद बाबू देशमुख पत्रकारिता पुरस्कार, बाबा दळवी पत्रकारिता पुरस्कार, दलित मित्र मार्कवार स्मृती पुरस्कार, शिवगौरव प्रतिष्ठान पुरस्कार, पद्मगंधा संपादक पुरस्कार, बाळशास्त्री जांभेकर स्मृती दर्पण पुरस्कार आणि अशा असंख्य पुरस्कारांनी असे महान व्यक्ती आज तुमच्या आमच्या समोर आहेत. आणि विशेष जंगलातील अज्ञात स्थळी कुख्यात नक्षलवादी कमांडरांच्या छावणीला भेट व विशेष मुलाखत, नक्षलवाद समस्येचं तसेच चळवळीत राबणाऱ्या माणसाचं चित्र सुद्धा सरांनी केलेलं आहे. पत्रकारितेत मानवी मनाचे विविध कंगोरे शोधणे आणि त्यावर लिहिण्याचा छंद, प्रारंभिक काळात वगनाट्य, धर्तीवरील लिखाणाकडे कल, काव्य तसेच ललित लिखाणाची आवड सुद्धा सरांना आहे.
टेक इट इझी सदरातून विनोदी लेखमाला आणि ज्येष्ठाचं चित्रीकरण सुद्धा सरांनी केलेलं आहे. विविध साहित्य संमेलन, त्रिभाषिक काव्य संमेलन, राज्य शासनातर्फे आयोजित काव्य संमेलन तसेच कार्यशाळा आणि चर्चासत्रामध्ये सरांचा विशेष सहभाग आणि कार्यक्रमाच्या माध्यमातून विदर्भाचा व्यापक दौरा आणि राजकीय वार्तापत्रे, नोंदी असे असंख्य व्याख्याने सरांनी दिलेली आहेत. बिहार, उत्तर प्रदेशमधील निवडणुकीचे दौरे, राजकीय वार्तांकन, विविध टीव्ही चॅनल्सवरून राजकीय व विकासात्मक चर्चामध्ये सहभाग, कविता सादरीकरण, मानपत्राचे तसेच शीर्षक गीताचे लिखाण, अग्रलेख, संपादकीय लेखाखेरीज मान्यवराच्या मुलाखती, तुलनात्मक आढावा, प्रादेशिक घडामोडीचं विशेष दैनिक सकाळच्या दिशाविशेषांकांचं अनेक वर्ष यशस्वी संपादन, दिवाळी अंकासाठी लिखाण, पत्रकारांच्या पुरस्कार समितीचे विविध सरकारी गैरसरकारी निवड समित्यांवर सरांनी काम केलेलं आहे. होय मला जिंकायचं आहे ही एक अपंग मुस्लिम मुलीची जिद्दीची गोष्ट आणि सरांनी फार मोठा परिचय पत्र आहे. मी आपला अधिक वेळ याच्यामध्ये न घालता सरांचं PhDचं संशोधनाचा विषय सुद्धा लोकसाहित्याच्या आधारे वऱ्हाडी आणि झाडी या बोलीचे समाज वैज्ञानिक अभ्यास आणि मनमातीचे कापसाचे धग, माओवादी कुपोषणग्रस्त भागावर लिखाण आणि महाराष्ट्र टाइम्स मधून पुनर्जीवन नागपूरसाठी संघटित वाचक चळवळ उभारण्यात सरांचा मोठा सहभाग आहे. विशेष म्हणजे या परिचयाच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या या विशेष जी बाब आहे याच्यावर सुद्धा सरांचं फार मोठं काम आहे. मला आठवतंय की सर जेव्हा सकाळचे संपादक म्हणून होते, विदर्भामध्ये संपूर्ण विदर्भ शेतकऱ्याच्या आत्महत्येने ग्रासलेला असताना त्यावर कुठे काही काम करता येईल का? मोठमोठ्या गोष्टींचा उल्लेख तर सगळेच करतात, पण ज्या गोष्टीकडे कोणाचं लक्ष जात नाही त्याही गोष्टीकडे सरांचं विशेष लक्ष मी बघितलेलं आहे. वाशिम जिल्ह्यातला दुर्लक्षित मानोरा तालुका आणि त्या मानोरा तालुक्यामधला दऱ्याखोऱ्या डोंगरात जगाच्या नकाशावर न सापडणारा एक आदिवासी गाव गिराटा, त्या गिराटा गावाचं सुद्धा बारीक लक्ष सरांचं त्यावेळेला होतं आणि तिथल्याही शेतकऱ्यांच्या मनामध्ये जगण्याची उमेद निर्माण करणारं एक फार मोठं व्यक्तिमत्व या ठिकाणी तुमच्या आमच्यासमोर आहे. आणि अशा महान व्यक्तीचं स्वागत करण्यासाठी मी आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विजय पांडे सरांना या ठिकाणी आमंत्रित करतो आणि सरांना मोमेंटो आणि बुके देऊन सरांचं स्वागत करावं. ज्यांची आज आपण सर मुलाखत घेणार आहे, वाघ सरांचा सुद्धा मी थोडक्यात परिचय देतो की सर वाघ सर सर्वांच्या हृदयात वास करणारे वाघ सर, ज्यांच्या जिभेवर सरस्वती वास करते आणि वाशिम जिल्ह्याचं साहित्य कला सांस्कृतिक क्षेत्रात ज्याचं नाव आहे, मराठीचे खरे अभ्यासक आहेत. अनेक जिल्हास्तरीय राज्यस्तरीय कार्यक्रमामध्ये सरांची एक प्रमुख भूमिका आपण नेहमी बघतो आहे. ज्ञानपीठ विजेत्या लेखकांचे साहित्यावर संशोधन सरांचं सुरू आहे. दिलीप गोरे रामकृष्ण सेवा समिती वाशिम गोरक्षणचे सरचिटणीस म्हणून सर कार्यरत आहेत आणि विधायक पत्रकारितेसाठी महाराष्ट्र शासनाचा अमरावती विभागाचा लोकनायक बापूजी अनेक पत्रकारिता पुरस्कार सरांना
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते मिळालेला आहे. तंटामुक्ती असो की अनेक विषयामध्ये सरांचं फार मोठं काम आहे. मी वाघ सरांचा सत्कार करण्यासाठी सरांची एक विद्यार्थिनी जी शिक्षिका आहे याच SMC परिवारामध्ये SMC शिक्षण या संकुलमध्ये शिक्षिका म्हणून काम करते कुमारी भारती मार्शेटवारला मी या ठिकाणी सन्मानपूर्वक आमंत्रित करतो. वाघ सरांचा बुके आणि मोमेंटो देऊन सत्कार करा. DJ Asif SK. जी मुलाखत आहे, मुलाखतदाता माननीय श्रीपाद अपराजित सर आणि मुलाखतदार आहे प्राध्यापक गजानन वाघ सर. या गुरु शिष्याच्या जोडीमधला मी सुवर्ण दुवा आपला अधिक वेळ न घेता मी आदरणीय गजानन वाघ सरांना या ठिकाणी मुलाखत घेण्यासाठी या ठिकाणी मी विनंती करतो. त्यांनी पुढील सूत्र सांभाळले. सगळ्यांना नमस्कार. माननीय श्रीपाद अपराजित सरांचं या प्रकट मुलाखतीमध्ये सर्वप्रथम स्वागत करतो. प्रोफेसर डॉक्टर प्रकाश राठोड सरांनी नुकतंच सांगितले की गुरु शिष्यांची जोडी, त्यावरून एक आठवलं. राठोड सर साधारणतः 2003 मी नोकरी मागायला सकाळमध्ये अर्ज केला होता शफीदार. त्यावेळेस मी मुलाखतीला गेलो सकाळच्या, आणि मुलाखत घेणारे होते संपादक आमचे श्रीपाद अपराजित. नाव इट इज माय टर्न. आता माझी बारी आहे मुलाखत घेण्याची. पुन्हा एकदा सगळ्यांना नमस्कार करतो. आजच्या या विशेष संवादामध्ये आपण भेटणार आहोत पत्रकारितेच्या क्षेत्रातील एक अनुभवी, अभ्यासू आणि समाजभान जपणारं व्यक्तिमत्व, आमचे मान्यवर संपादक, कवी, साहित्यिक. राठोड सरांनी परिचय लांबवला, त्यामुळे मी काही फारसं बोलणार नाही परिचयाबाबत. पण आदरणीय श्रीपाद अपराजित सरांशी आपण बदलत्या समाज माध्यमांच्या बाबतीत, बदलत्या माध्यम विश्वात सत्य, व्यवस्था आणि जबाबदारी यावर त्यांच्याशी आपण मनमोकळा संवाद साधणार आहोत. मी सरांचं पुन्हा एकदा या संवादामध्ये, या प्रकट मुलाखतीमध्ये स्वागत करतो. सर, महाराष्ट्र टाइम्स ऑफिस असो किंवा आमचा वत्सगुंड जिल्हा मराठी साहित्य संमेलनाचा हा मंच असो, शब्दांच्या हिंदोळ्यांची जवळीक तुम्हाला नेहमीच भावते. श्रोत्यांना आपल्या मुलाखत सत्रामध्ये सहभागी होण्याची एक खिडकी म्हणून तुम्हाला पहिलाच प्रश्न तुमच्या पत्रकारितेतील प्रवेशाबद्दल मला विचारावासा वाटतो. ग्रामीण भागातून आल्यानंतरही मागच्या 36 वर्षांपासून तुम्ही पत्रकारितेत आहात. कवी म्हणायचे असूनही तुम्ही या काळामध्ये अर्ध्याहून अधिक वर्ष संपादक आहात. काय अनुभव आहेत तुमचे या प्रवासाचे, हे कृपया आम्हाला सांगा. का तुमचे सुरुवातीचे दिवस वगैरे कसे होते? या ऐतिहासिकदृष्ट्या
महत्त्वपूर्ण असलेल्या या शहरात वत्सकुल्म जिल्हा साहित्य संमेलनासाठी जमलेले सर्व श्रोतेजन यांना मी वंदन करतो. या ठिकाणी येण्याचे 2-3 महत्त्वाचे कारणं आहेत. एकतर वाशिममध्ये मी अनेकदा आलो आहे, पण इथे मला श्रोत्यांमध्ये आदरणीय क्षीरसागर सर दिसत आहेत, बाबाराव मुसळे आहेत आणि संमेलनाध्यक्ष म्हणून अशोक मानकर यांची निवड तुम्ही केली. मला असं वाटतं की श्रोत्यांनी या एका संयुक्तिक निवडीसाठी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत केलं पाहिजे. कारण बरेचदा गजानन मी असं म्हणत असतो की आपण अवतीभोवतीच्या आदर्शांकडे दुर्लक्ष करत असतो. तुम्ही आपल्यामधीलच एक सुजाण, सुसंस्कृत आणि सजग नेतृत्व या संमेलनाला दिल्याबद्दल इतिहासात तुमची नोंद होणार आहे. कधी काळी आपण समजा जर या नगरीचा इतिहास लिहिला जाऊ तर सुसंस्कृत नागरिकांचं करंटेपण तुमच्या वाट्याला तुम्ही येऊ दिलं नाही, याच्यामुळे यासाठी नंतरची पिढी मात्र तुमची पाठ थोपटणार. त्याच्यामुळे असं नेतृत्व दिल्याबद्दल मी या संयोजकांचं, आयोजकांचं आणि वाशिम नगरीचं देखील आभार मानतो, त्यांचं अभिवादन करतो. मुळात मुलाखतकार जे काही आहेत प्राध्यापक गजानन वाघ यांचा आणि माझा ऋणानुबंध तसा फार जुना आहे. ही त्यांनी चांगली आठवण सांगितली की मी विसरलो होतो की त्यांची मुलाखत कदाचित वार्ताहर म्हणून मी घेतली असेल. पण मुळात तो जेव्हा माझी आठवण किंवा काही माझा परिचय करून देत असतो तेव्हा लार्जर दॅन लाईफ साईज करून देत असतो. त्याच्यामुळे हा परिचय असेल किंवा ते स्तुतीसुमनं असतील तर ते एडिट करण्याचा अधिकार मी श्रोत्यांना देतो. कारण प्रेमातून माणूस खूप बोलत असतो. पण या ठिकाणी येऊन मला खरोखर चांगलं वाटतंय. एकतर म्हणजे त्याला काय म्हणतात की चॅनलवर वगैरे अशा काही मुलाखती जरी झाल्या असल्या तरी साहित्य संमेलनात होणारी ही तशी माझी पहिलीच मुलाखत आहे. आणि तो मान दिल्याबद्दल मी सर्व आयोजकांचे मी आभारी आहे, त्यांचा आभार मी मानतो. मुळात याची मला विनम्र जाणीव आहे मानकर सर की माझ्यापेक्षा अनेक प्रतिभाशाली, सक्षम संपादक असताना सुद्धा तुम्ही मला इथे निवडलेला आहे. पण मला अभिमान म्हणा किंवा कृतज्ञता एवढ्याच गोष्टीची आहे की मी ब्रह्मपुरीसारख्या छोट्या तालुक्यातून आलेलो आहे. नागपुरात मी स्थायिक झालो त्याच्यानंतर आणि पत्रकारितेचे धडे गिरवत असताना अनेक अनुभव माझ्या गाठीशी आहेत. सुदैवाने त्यातल्या बऱ्याचशा आठवणी ज्या आहेत त्या चांगल्या आहेत आणि या चांगुलपणाच्या भरवशावर आपण असं नेहमी म्हणत असतो की सज्जन शक्ती संघटित नाही. पण माझ्या पत्रकारितेच्या 35-36 वर्षांनी मला याची वेळोवेळी जाणीव करून दिलेली आहे की आपण बरेचदा समाजाकडून अशी अपेक्षा करत असतो की समाजाने माझ्याशी नेहमी चांगलं वागावं. पण याच वेळेस आपण हे विसरून जात असतो की आपण समाजाशी कसं वागतो. तर ही गिव्ह अँड टेक रिस्पॉन्सिबिलिटी असते. ही जी काही आपल्याला मिळणाऱ्या आदराची जी काही अपेक्षा असते त्याचं पूर्णत्व आपल्याकडूनच आपण करत असतो. आपण समजा जर लोकांशी फार व्यवहार चातुर्याने वागलो तर लोकसुद्धा तुमच्याशी तेवढ्याच चातुर्याने वागत असतात. मला माझ्या मातापित्यांकडून झालेले संस्कार, या जमिनीची किंवा या मातीची ओढ सतत तेवट ठेवून तू वागत जा अशी असल्यामुळे मला या मातीकडून वेळोवेळी सन्मान मिळत आलेला आहे. त्याच्यामुळे मी वैदर्भीय पत्रकारितेत आलो आणि आज वत्सकुल्म साहित्य संमेलनाच्या या व्यासपीठावर मी येऊन पोहोचलेलो आहे. माझ्या जगण्यामध्ये कृतज्ञतेचं जे काही कोंदण लागलेलं आहे हे गजानन असेल किंवा इथं बसलेला हा जो काही श्रोतृवर्ग आहे त्यांच्यासारख्यांच्या स्नेहाच्या भरोशावर मी आज इथपर्यंत पोहोचलेलो आहे. त्याच्यामुळे पत्रकारितेची सुरुवात जरी नागपूरपासून झाली असेल, आत्ता राठोड सरांनी सांगितलं त्याप्रमाणे नागपूर पत्रिकेपासून मी सुरू केली. मला इथे एवढ्याच म्हणजे इथे बहुतांश विद्यार्थी किंवा विद्यार्थी दिसतात युवक, त्यांना एवढंच सांगायचं आहे की मी नागपुरात जेव्हा पहिली माझी इथे अतुल डेकापूरवाला आहे त्यांना पूर्ण माहिती आहे की माझी पहिली खोली जी काही होती ती नवाबपुऱ्यामध्ये होती नागपूरच्या. आणि मी ती अशी स्लोप असणारी तिरपी ज्याला आपण म्हणतो ना कौलांची चळण असते, तर त्या खोलीमध्ये मी पूर्ण उभासुद्धा राहू शकतो. आणि ती जी तिरपी चळण जी काही जाते तर मी तिथे बसून जायला राहू शकतो. आणि मला स्वयंपाक करता येत नव्हता. माझा एक पार्टनर होता तेव्हाचा, त्यांनी मला जेव खाऊ घातलं
मग नंतर मी अशा खोलीमध्ये राहतो आहे हे माझ्या वडिलांना समजल्यानंतर मग त्यांनी माझी रवानगी दुसऱ्या बऱ्यापैकी रूममध्ये केली आणि तिथून नागपूर पत्रिका, मग त्याच्यानंतर लोकसत्ता, मग नंतर दैनिक सकाळ, तिथे मी संपादक झालो आणि मग नंतर आता मागच्या 13 वर्षांपासून मी महाराष्ट्र टाईमची धुरा सांभाळतो आहे. पण या सर्व वाटचालीमध्ये एक सूत्र ज्याला आपण म्हणतो ते मला जाणवलं की आपण नेहमी म्हणत असतो की ही पत्रकारिता जी काही धुरा आहे ती महानगरी किंवा थोडक्यात सांगायचं तर याचा तोडवळा जो आहे तो शहरी जास्त राहिलेला आहे. पण याच्या मागचा जो काही खरा आवेग आहे या पत्रकारितेचं ज्याला आपण म्हणतो की खरं शिवधनुष्य समजा जर कोणी पेललं असेल तर ते ग्रामीण पत्रकारांना. आणि या ग्रामीण पत्रकारांचा उल्लेख बरेचदा होत नाही. साहित्यातून सुद्धा ग्रामीण पत्रकार म्हणजे तोंडात पान, गळ्यात म्हणजे तो नेहरू शर्ट घालून आहे आणि गळ्यात ती शबनम पॅक अडकवलेली आहे अशी पत्रकारांची छबी अगदी 5-10 वर्षापर्यंत रेखाटली जात होती. पण हा तोच ग्रामीण पत्रकार आहे की ज्यांना फॅक्सचे पैसे सुद्धा परवडत नाही, ज्यांना ईमेलचा काळ सुरू झाल्यानंतर इंटरनेटचे पैसे त्यांना किंवा त्याचं मानधन कार्यालयाकडून मिळायचं नाही. अशा असताना एवढंच कशाला तो जेव्हा आपल्या टू व्हीलरनी जायचा तेव्हा टोल जो काही पडायचा रस्त्यांवर जायचा त्याची सुद्धा तजवीज करणं त्याला कठीण जायचं. असं असतानाही सत्याच्या मुळापर्यंत जाण्याची जी काही धडपड ग्रामीण वार्ताहर करतात त्याला खरोखर तोड नाही. या ग्रामीण वार्ताहरांशी माझं सर्वाधिक सख्य आहे. माझे सगळे मित्र गजानन मला असं म्हणतात की तुमचे शहरी मित्रांपेक्षा ग्रामीण मित्र अधिक आहे. मी म्हटलं याच्यापेक्षा दुसरी प्रशस्तीची पावती असू शकत नाही. आपल्या विठ्ठल वाघांनी सांगितलं वराडचे लोककवी ज्याला आपण म्हणतो की सूर्यचंद्र जरी आले हाती विसरू नको पायाची माती. मला असं वाटतं की ही पायाची माती न विसरण्याचं भान मी जपलं आयुष्यात म्हणूनच मी कदाचित हे संचित कमावू शकलो. या संचिताच्या आधारावर मी आजपर्यंत जवळपास 36 वर्षाची पत्रकारिता केली आहे. या पत्रकारितेच्या वाटचालीमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी अनेकांशी पंगे जे काही घेतले आहेत ते प्रस्थापित होते आणि मी ज्यांच्या बातम्या केल्या ते विस्थापित होते. मला असं वाटतं या विस्थापितांच्या बाजूने मी आहो याचा अभिमान मला आहे आणि प्रस्थापितांनी सुद्धा माझ्या बातमीतून उमटलेले जे काही व्रण आहे ते अंगावर घेतले नाही, त्याच्या ओळखडे ते माफ करत राहिले. त्याच्यामुळे मी या प्रसंगी त्यांचे ऋण व्यक्त करतो. मला असं वाटतं की ही माझी जी काही पत्रकारितेची परंपरा आहे ती माझ्यासारख्या गावातून येणाऱ्या सर्वच बांधवांच्या वाट्याला येत असते. ही वाट्याला येत असताना काही उणे जुने, काही ज्याला बोलत होतं ज्याला आपण म्हणतो ते प्रत्येकच जण करणार आहे. मला एवढंच वाटतं की साधारणतः आपण ज्या पद्धतीने लोकांना आपल्या डोळ्यातून बघतो त्या बघण्याकडे समजा जर आपण थोडा बदल केला तर आपल्याला सुद्धा ती दृष्टी प्राप्त होत असते. फक्त प्रश्न एकच आहे की तुम्हाला या आयुष्यामध्ये लोक कोणते भेटतात त्याच्याकडे फार डोळसपणे समजा जर बघितलं तर आपलंही जीवन ज्याला आपण म्हणतो ते आपण कृतार्थ करून घेऊ शकतो. या कृतार्थतेच्या वाटेवर मी चाललो आहे याचा निश्चितच मला अभिमान. सर, या 36 वर्षांच्या प्रवासाचे अनुभव ऐकावे तेवढे थोडेच वाटतात. कारण म्हणजे सरांचा जो पत्रकारितेचा प्रवास आहे 36 वर्षांचा जो जे अनुभव आहे त्या अनुभवामध्ये आकड्यामध्ये 36चा आकडा दिसतो तुमचा नाही का. सुनील मिसर सर असतील, शफी दादा असेल किंवा मी असेल सर, आम्ही प्रश्न विचारताना हा जो माईक हातात धरलेला आहे सर तो माईक धरलेला हात माझा थरथरतो आहे. मी मुलाखत घेतो आहे सरांनी अपराजित सरांनी सुद्धा मुलाखतीबाबतच मी प्रश्न विचारणार आहे. सरांनी सुद्धा भरपूर मुलाखती घेतलेल्या आहेत. राठोड सर सांगत होते नक्षलवादी एरिया गडचिरोलीचा तिथे जाऊन कमांडर करणची मुलाखत तुम्ही घेतलेली आहे सर. परत आता मी थरथरत असलो तरी तुम्ही अमिताभ बच्चनसारख्या मोठ्या महानायकाची सुद्धा मुलाखती घेतलेल्या आहे. तेव्हा तुम्हाला असं थरथरल्यासारखं नाही आपण बातमी लिहिताना हात वगैरे नाही थरथरत का असं काही नाही. मी समोर असताना समजा जर तो थरथरत असेल तर तो मला पराभव आहे असं मला वाटतं. त्याच्यामुळे मुळीच थरथरू नको. पण पत्रकारितेत असताना आपल्याला घाबरावं अशी अनेक पत्रकारांची मनीषा असते. त्यांना असं वाटत असतं की हे आमचे ग्रामीण पत्रकार मोठे चतुर असतात. सर तुमचा फोन यायचा ना याच्यावर दिसायचं अपराजित सर तेव्हा मी उभं राहून बोलायचो सकाळमध्ये. म्हणजे माझ्या प्रभावाची जंत्री वाचून दाखवायचं यांनी ठरवलेलं दिसते आहे. मला सांगायचं एवढंच आहे की साधारणतः हा जो आपला ग्रामीण पत्रकारांचा जो काही तोंडवळा असतो आणि ह्या इरसाल पात्र ज्याला आपण म्हणतो
माझं हे जे काही इरसालपण किंवा हे जे काही मला जे नेहमी खुणावत राहिलेलं आहे, आयुष्यामध्ये समजा जर तुम्ही खूप गंभीर राहत असाल, सतत समजा जर काही काही संपादक असे आहेत की मुसळे सर मी तुम्हाला सांगतो की ते कायमस्वरूपी संपादक पदाचा बुरखा इतका घालून बसलेले असतात किंवा मुकुट एवढा घालून बसलेले असतात की ते फोन घेत असतात, ते कदाचित कमोडवर जरी बसले असतील तरी त्यांच्याकडे संपादक पद काही तेव्हाही जात नाही. मला सांगायचं एवढंच आहे की तुम्ही कायमस्वरूपी संपादक नसता. तुम्हाला जी काही आस आहे ती ह्युमॅनिटीची असली पाहिजे, मानवतेची असली पाहिजे आणि पद येतात जातात. पण याच्यामध्ये तुमचा ह्युमन अँगल, तुमच्या मानवीयतेतून तुम्ही किती जणांना काही जगण्याचे कंगोरे देऊ शकले, त्यांना किती हात देऊ शकले. दोन पद्धतीचे, ज्याला आपण म्हणतो की आपण भरपूर वाचलेला आहे, श्रोतृवर्ग फार सुजाण मला दिसतो ऐकला, की दोन पद्धतीने आपल्याला समाजाची उन्नती साधता येते. एक तर जुन्या काळामध्ये जसे आपले गुरुजी आपल्याला छडी द्यायचे हातात आणि ते त्या गुरुजींच्या हातात एखाद्या वेळेस छडी नसली तरी आपल्याला त्यांची प्रतिमा जी काय आहे ती छडीधारी गुरुजींचीच असायची. मग ते ज्याला आपण म्हणतो की छडी लागे छमछम, मग ती विद्येचं घमघम येणं जे काही आहे त्याच्या मागे तो छडीचा कंगोरा मात्र आपण आपल्या आयुष्यामध्ये अजूनही किंवा अद्यापही आपल्याला तो विसरता येत नाही. दुसरा हात जो काही असतो तो गुरुजींचा म्हणा किंवा समाज धोरण्यांचा म्हणा, तो शाबासकीचा. मग मला असं वाटतं की अलीकडचा काळ असा आहे की आपण अशा काळामध्ये येऊन पोहोचलो आहे की समजा जर एखाद्या शिक्षकाने छडी मारली तर त्याच्या बातम्या आपल्या वृत्तपत्रामध्ये छापायला लागलेल्या आहेत. म्हणजे जुने जे काही समीकरण आहेत ते आता बदललेले आहेत. पण मला असं वाटतं की त्या काळात आणि आजच्याही काळात शाबासकीचा हात मात्र हद्दपार झालेला आहे. तो आपला हात आपल्या हातात आहे, त्याची शाबासकी द्यायची की हातात छडी धरायची, ही मुभाजत आपण म्हणतो, हे स्वातंत्र्य आपल्या हातात आहे. मग ती पत्रकाराच्या हातात आहे, ती डॉक्टरांच्या हातात आहे, ती नक्की वकील किंवा समाजसेवकांच्या सुद्धा हातात आहे. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की थरथर ज्याला आपण म्हणतो, ग्रामीण पत्रकार तो इरसाला म्हणजे साधारणतः मानकर सरांच्या विनोदाचा कंगोरा असताना की आपल्याला विनोद आणि व्यंग याच्यामध्ये फार फरक आहे. बरेच जण जे म्हणतात की पत्रकाराला एक निकष ज्याला आपण म्हणतो तो म्हणजे समयसूचकतेचा असला पाहिजे. एखादी बातमी कव्हर करत असताना एखादा नेता ज्याला आपण म्हणतो, इथे अनेक बातमीदारही बसले आहेत, या नेत्याचं पूर्ण भाषण झाल्यानंतर सुद्धा तो इंट्रो काय देतो हे आपल्याला खूप डोकं खाजवावं लागतं. यांनी तर काही इंट्रो दिला नाही बाबा. आणि काही काही साहित्यिक असे असतात की ज्यांचं प्रत्येक वाक्य हे अग्रलेखासारखं असतं. म्हणजे हा इंट्रो करू की तो इंट्रो करू असं जरा द्विधा मनस्थितीमध्ये पत्रकाराला पडावं लागत असेल तर मला असं वाटतं की आपण आयुष्यातला इंट्रो शोधण्यासाठी आपली धावपळ सतत असली पाहिजे. आणि त्या इंट्रो शोधण्याकडे समजा जर आपला कल असेल तर तो इंट्रो कदाचित सकारात्मक असू शकतो, पत्रकाराच्या दृष्टीने कदाचित तो नकारात्मक सुद्धा असू शकतो. पण नकारात्मक इंट्रोला सुद्धा देत असताना त्याचा पाठपुरावा, त्याचा फॉलोअप मात्र सकारात्मकतेकडे कसा जाईल याची खुणगाट समजा जर पत्रकारितेच्या मनामध्ये बांधलेली असेल तर ती खरी पत्रकारिता. या पत्रकारितेच्या वाटेवर चालत असताना आपण ज्या पद्धतीने म्हणतो की ग्रामीण पत्रकाराचं जे म्हणतो की आम्ही बरेचदा मी पत्रकारांच्या कार्यशाळेत वगैरे बोलताना असं म्हणतो की आमचे जे काही पत्रकार असतात ते बरेचदा कोणाला अभिवादन करत असताना असे मान खाली तुकवतात. आता हे आमच्या डोक्यावर दोन अदृश्य शिंग असतात. ज्यावेळेस एखादा पत्रकार आपल्या पुढे मान तुकवतो तर त्यांनी आपल्याला अभिवादन केलेलं नसतं, तर ते दोन शिंग आपल्यावर उभारलेले असतात. म्हणजे त्याला काय वाटत असतं की ग्रामीण भागामध्ये आलेला कलेक्टर असो, एखादा तहसीलदार असो किंवा कोणताही एखादा प्रशासकीय अधिकारी त्यांनी पहिल्यांदा येऊन आपल्याला सॅल्यूट केला पाहिजे अशी आतून इच्छा त्याला अशी वाटत असते. मग बरं, आपला विदर्भ जो आहे तो इतका भाषकदृष्ट्या इतका सुजाण आहे, तुम्हाला जेवढ्या काही म्हणी साहित्यिकांच्या वाट्याला येत नसतील तेवढ्या म्हणी आमच्या ग्रामीण पत्रकारांच्या वाट्याला येत असतात. अंगभूत प्रतिभा त्यांच्यामध्ये अशी असते की समजा जर एखादा अधिकारी त्यांच्या पुढे आला नाही तर याला कोणती म्हण आठवते? रहेंगा गाव में तो आएंगा गाव. हे आपल्या विदर्भामध्ये म्हण आहे. त्याच्याशी समजा जर संवाद झाला आणि त्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं की अरे बाबा हा जरा थोडासा कठीण दगड आहे, हा फोडायला जरा वेळ लागणार आहे, तर तो काय म्हणतो की जरा याच्याशी मला संबंधच ठेवायचे नाही. अशा वेळी त्याला म्हण वेगळी आठवते. तो काय म्हणतो? पटेल तर टेक नाही तर रामटेक. आता ही म्हण समजा जर तुम्ही मराठवाडा किंवा पुणे किंवा पश्चिम महाराष्ट्रात नेली आणि त्यांना समजा जर म्हटलं पटेल तर टेक नाही तर रामटेक, म्हणजे त्याला असं वाटेल की या रामटेकच्या गडावर जातो ठीक आहे. पण आपल्या या म्हणींमध्ये म्हणजे अशा अनेक असतात की ज्या नवीन मी
आमच्या विदर्भामध्ये अशी एक म्हण लोकप्रिय आहे, लेना न देना आणि नाव शिवसेना. आता हे या म्हणींचा शोध घेत असताना पत्रकारितेची संशोधन वृत्ती तुम्ही कितीही बाणवली अंगामध्ये, तरी ह्या म्हणींचा करता ज्याला आपण म्हणतो की ही म्हण कोणी शोधून काढली याचा शोध आपण घेऊ शकत नाही. म्हणून पत्रकारिता करत असताना म्हणजे तुम्हाला माहिती आहे की ते गिलास थोडा आणावाला जी काही आपली म्हण आहे ना, बरेचदा पत्रकाराला असं वाटत असतं की साला माझा तर काही संबंध नाही आहे, मग तरी पण हा गिलास थोडा बारा माझ्या नावावर का बरं चिकटवले जातात. पण पत्रकारांनी या म्हणींचा वेळोवेळी सूचकपणे वापर केलेला आणि हा वापर करत असताना ही पत्रकारिता जी काही आहे ती फक्त पत्रकारिता नाही आहे, ती समाजाभिमुख तर असलीच पाहिजे. पण आपल्या पत्रकारितेला लोकपत्रकारिता करण्याचा जो काही मानस आहे तो यशस्वी होताना समजा जर आपल्या ग्रामीण पत्रकारांच्याकडून दिसत असते, तर पुन्हा मी इंट्रोवर येतो की मगाशी मी जे काही म्हटलं की अवतीभोवतीचा आदर्श शोधणे हे पत्रकारांचं परम कर्तव्य असलं पाहिजे. आणि म्हणून आपल्या भोवताल असे छोटे लोक असतात गेल्यानंतर की ज्यांच्याकडे आपली दृष्टी सुद्धा जात नाही. म्हणजे तुम्ही आत्ता जे मोठ्या लोकांची नावं घेतली की त्यांच्या मी मुलाखती घेतल्या आहे वगैरे, मी त्याच्याकडे येतो त्याच्याकडे. पण मला सांगायचं असं आहे की मी तर ग्रामीण पत्रकारांना असं सांगेन की खूप कर्तव्य कठोर किंवा लोकसेवक अशा महनीयांच्या मुलाखतींची यादी तुमच्या बायोडाटामध्ये जोडली असेल तर ती चांगली गोष्ट आहे. पण मातीच्या माणसांची समजा जर यादीमध्ये तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये ते माणसं नसतील तर तुम्ही अंतर्मुख होऊन कुठेतरी विचार केला पाहिजे. अशा अनेक जणांच्या यादी असतात. म्हणजे त्या मुलाखतींच्या प्रश्नाकडे येण्यापेक्षा जरा थोडंसं विषयांत होईल पण एक गोष्ट सांगतो की डॉक्टर मनोहर नरांगे नावाचा एक संशोधक वृत्तीचा एक असा साधा शिक्षक नागपूरमध्ये आहे, ज्यांनी विदर्भाचा इतिहास लिहिण्याचा एक चंग बांधलेला आहे. आपल्याला यादव माधव काळे, कोलारकर वगैरे, डॉक्टर अंधारे हे सगळ्यांची नावं माहिती आहे. पण या डॉक्टर मनोहर नरांगे यांनी एक असा मन केलेला आहे की आपल्या अवतीभोवतीचे आदर्श मी जे काही म्हणालो हे कुठले आहेत ह्याचं शोध घेण्याचं कर्तव्य ते करत आहेत. तुम्हाला माहिती आहे की साधारणतः 6.5 लाख वर्ष झाले आपण माणूस जो काही आहे तो जंगलामध्ये राहतो. या 6.5 लाख वर्ष जंगलात राहत असताना शेतीचा शोध म्हणजे हे मी नाही सांगत, पण हे जे काही आत्तापर्यंतचा दस्तावेज उपलब्ध झालेला आहे साधारणतः 10,000 वर्षापूर्वी लागला असेल. हा शेतीचा शोध सुद्धा जो काही लागला, आपण नको तेव्हा आपलं भारतीयत्व जागृत होत असते. हा शेतीचा शोध जेव्हा काही लागला तेव्हा तो आपण आर्यावर्त होता, अखंड हिंदुस्थान होता आणि पाकिस्तानमधला साधारणतः आपला हडप्पा किंवा मोहनजोदडो बलुचिस्तानचा जो काही भाग आहे, अलीकडे धुरंधरमुळे तुम्हाला तो बलूच इतिहास तुमच्या डोळ्यापुढे आलेला आहे. पण तिथल्या पुराण वस्तुकालीन जो काही शोध आहे त्याच्यामध्ये शेतीचा अवशेष असलेले उत्खनन केल्यानंतर काही अवजार सापडले. म्हणजे आपल्या आशिया खंडातल्या शेतीचा शोध समजा जर सद्यस्थितीतल्या पाकिस्तानात लागला असेल तर आपल्याला असा प्रश्न पडायला पाहिजे, आपण अशा लोकांच्या मुलाखती घेतल्या पाहिजे की अरे बाबा माझ्या अवतीभोवती जे काही लोक असतात, माझ्या अवतीभोवतीच्या प्रदेशामध्ये शेतीचा शोध केव्हा लागला, आपल्याला प्रश्न तर पडायला पाहिजे ना. अनेकदा इथे पांडे सर आहेत, प्राचार्य आहेत, सगळ्यांना माहिती आहे अनेक छोट्या मुलामुलींच्या सोबतीने आपण राहत असतो. आपल्याला प्रश्न पडणारा जो काही एखादा विद्यार्थी असेल तर त्याला आपण चूप करण्याचा प्रयत्न करतो. मला असं वाटतं की प्रश्न पडत असेल तर आयुष्याचं उत्तर व्यवस्था फार सोपी होते. तुमच्या मनात समजा जर प्रश्नच पडत नसतील, कसं आहे एखाद्याच्या वाटेवर चालणं हे आपण समजू शकतो, तो काहीच प्रॉब्लेम नाही. पण आधीच चालून आलेल्या वाटेवर समजा जर आपण तिथे चालत असू तर कोणाला तरी आपण फॉलो करतो. मग ते फॉलो करणं समजा जर असेल तर ते रामासारखं असायला पाहिजे की जेव्हा तुम्हाला माहिती आहे की भरत या वाटेने येणार आहे म्हणून तो निसर्ग देवतेला राम अशी रामायणामध्ये आलेला आहे की तो अशी प्रार्थना करतो की हे माझ्या मार्गातले जे काही काटे आहे हे निसर्ग देवते तू दूर कर. मला ते काटे गोष्टी म्हणून नाही तर माझा शोध घेत माझा बंधू येणार आहे त्याला हे काटे ऋतू नये म्हणून तू हे काटे दूर कर. एवढी बंधुता, एवढी समता समजा आजच्या रामराज्याच्या काळाचा रामराज्य येण्याच्यासाठी संकल्पबद्ध असलेल्या राजकीय धोरणांकडे नसेल तर त्यांना ती जाणवून देण्याची प्रेरणा आपल्या पत्रकारितेमधून आपण सातत्याने करून दिली पाहिजे. आणि त्या डॉक्टर नरांजेंचं मी उदाहरण सांगत होतो ते एवढ्याच साठी सांगतो की या नरांजेंनी विदर्भातली पहिली शेती कुठे झाली याचा शोध घेतला
आणि त्यांना नागपूर जिल्ह्यातला पारशिवनी नजीकचा एक छोटा खेळ ज्याला आपण म्हणतो की तिथे ते अवजारं सापडले आणि तसा त्यांनी शोध लावला की नागपूर जिल्ह्यात विदर्भातली पहिली शेती झाली होती. आता त्यांनी हा शोध लावून 2-4-5 वर्ष झाले असतील. त्याच्या बद्दलची एक वळी आपल्या पत्रकारितेत छापून आली. मला असं वाटतं की हे अवतीभोवतीचे आदर्श त्यांनी लावलेले शोध हे सातत्याने आपल्या पत्रकारितेत समजा येऊ लागले तर आपण आपली पत्रकारिता जी आहे ती लोक पत्रकारिता करतो आहे हे आपल्याला मिरवण्याचा अधिकार कदाचित समाज देईल. म्हणून त्यांच्या मुलाखती आल्या पाहिजे. मी कान पकडून तुम्हाला एक गोष्ट सांगतो की डॉक्टर मनोहर नलांडे यांचा नागपूर विदर्भातील पहिला सत्कार जो आहे तो आम्ही महाराष्ट्रांच्या व्यासपीठावर केला आणि केवळ एक लोक साहित्यिक म्हणून नव्हे तर संशोधन मुक्ती ज्याला आपण म्हणतो हे डॉक्टर नलांडे हे आपल्या सर्वसामान्य वैदर्भीय माणसाचं एक प्रतीक आहे. ते कधीही तुमच्याकडे पत्रक घेऊन येणार नाही. ते कधीही बातमी घेऊन म्हणजे तुम्हाला इथे सुनील मिसळ वगैरे अनेक ज्येष्ठ पत्रकार आहेत, शिरसाट सर आहेत. मला तुम्हाला हे सांगायचं आहे की अलीकडच्या काळातली पत्रकारिता अशी बदललेली आहे की बातमी छापण्यासाठी कदाचित काहीतरी आपलं तंत्र वापरणारे पत्रकार तुम्ही आधीच्या काळामध्ये बघितले असतील. अलीकडच्या काळातले राजकारणी अमुक बातमी छापून येऊ नये याच्यासाठी प्रयत्नशील असतात. पण आपल्या लोकांपर्यंत ते पोहोचत सुद्धा नाही. मला असं वाटतं कोणती बातमी यायची आणि कोणती बातमी नाही घ्यायची ह्याचं जे काही भान असतं त्याला पत्रकारितेचा विवेक आपण आणि तो विवेक आपला सतत जागृत ठेवला पाहिजे. आणि म्हणूनच तुमच्या मूळ प्रश्नाकडे मी येतो. ते उदाहरण आहे कदाचित थोडं लागेल तरी मला असं वाटतं की मला विद्यार्थ्यांनी बघून फार मला आनंद झालेला आहे. आमचं महिला महाविद्यालय आहे सर, सावित्रीबाई फुले. येस येस म्हणूनच मला महिला महाविद्यालय असल्यामुळे नक्षलवादाच्या संदर्भातला प्रश्न तुम्ही विचारला. येस, तुम्ही पण आत्ताच बोलता धोरणगरचा उल्लेख केला. श्रीपाद अपराजित हे नाव एका धुरंधर संपादकाचं आहे. धुरंधरच्या निमित्ताने केली आणि हिंसेच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या कुठल्याही प्रतीकांपासून मी दूर राहावं अशी माझी मनोमन कामना आहे. आणि रंजन आणि उत्कर्ष याच्यामध्ये फरक असतो. रंजन झालं पाहिजे त्याच्याबद्दल काहीच वाद नाही. तर मी तुम्हाला हे सांगणार आहे की मूळ वाक्याकडे येतो. पुन्हा इंट्रोकडे येण्याची माझी जुनी खोड आहे. तर त्याच्यामुळे मी सांगतो की मी आत्ता गजानन उल्लेख केल्यानुसार तिकडे गोंदिया जिल्ह्याच्या एका परिसीमेकडे एका त्याला 2006ची ही गोष्ट आहे. मी जस्ट संपादक झालो होतो सकाळी आणि मला आमच्या सोर्सेसकडून माहिती आहे की आपल्याला हा कमांडर करण जो आहे तो 16 वर्षांपासून पोलिसांच्या हातावर तुरी देत होता आणि तो सापडत नव्हता. त्याचा पोलीस स्टेशनमध्ये फोटो वगैरे लागला होता आणि त्यांना भेटण्याची एक त्यांनी तुम्ही जस्ट संपादक झाले आहे. आता कमांडर करणला तुम्हाला भेटायची इच्छा आहे. एखाद्या पत्रकाराला एखाद्या अशा नको त्या गोष्टीत कर्तृत्व गाजवलेल्या इस्माशी जर बोलायची संधी मिळत असेल तर तो मला आनंद झाला आणि मी म्हटलं आपण नक्की जाऊ. माझ्यासोबत आता सध्या सकाळचे जे काही संपादक आहेत प्रमोद काळबंडे ते मी त्यांना सोबत घेतलं आणि आम्ही सोबत निघालो. सोबत निघाल्यानंतर काही दूर गेल्यानंतर मग तो इतकं घनदाट अरण्य ते होतं की आम्हाला अक्षरशः एक अस्वल आढळलं आणि त्यानंतर दाट अरण्यामध्ये गेल्यानंतर सगळ्यात पहिले आम्हाला एक मोठं झाड ज्याला आपण म्हणतो त्या झाडाच्या खोडाच्या आत एक तरुणी बंदूक घेऊन लपलेली होती आणि ती नक्षलवादी गणवेशामध्ये होती. काळा ड्रेस होता तिचा आणि ती तिच्या हातात बंदूक होती. ती पहारा देत होती. असं काही थोड्या वेळानंतर जवळपास एक 10 किलोमीटरचं अंतर पुढवल्यानंतर आम्ही कमांडर करण सोबत पोहोचलो. कमांडर करणला तिथे गेल्यानंतर मला हे तुम्हाला सांगायचं आहे. कमांडर करणनी तिथे एक संपलेल्या तेलाची बाटली, त्या संपलेल्या तेलाच्या बाटलीमध्ये त्यांनी अवतीभोवतीचे रान फुलं खोवून ठेवले होते. ते मी या बाटलीमध्ये खोवून याच्यासाठी ठेवले की मला तुम्हाला भेटायचं होतं आणि तुमचं स्वागत मी दुसऱ्या बंदुकीने करू शकत नाही. मग तुमचं स्वागत कशाने करावं म्हणून मी हे फुलं जे काही आहेत ते या बाटलीमध्ये खोवून ठेवले. मी पहिल्या क्षणी त्या कमांडर करणच्या बद्दल माझ्या मनातली जी काही थरथर होती ती मुलाखत घेण्याच्या प्रारंभीच ती निमाली. त्याचं कारण असं आहे की ज्याला बंदुकीने क्रांती करायची आहे, ज्यांचा आपल्या भारतीय संविधानावर विश्वास नाही आहे, या संविधानावर विश्वास असताना एखादा संपादक, एखादा पत्रकार आणि अनोळखी किंवा अपरिचित व्यक्ती आपल्याकडे येत असताना त्याचंही स्वागत केलं पाहिजे असे आंतरिक अनुबंध नेमक्या 10-15 मिनिटात त्याच्या अंतरंगात खुलत असतील. तर मला असं वाटतं
की शेवटी नक्षलवादी हा सुद्धा आपला शत्रू नाही, तर तो आपला बंधू आहे. तो कदाचित भरकटलेला असू शकतो, पण सारे भारतीय हे माझे भाऊ बांधव आहेत किंवा असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा हा आपला बांधव आहे. आणि आपल्या विरोधात आतापर्यंत लेखणी झिजवलेला एखादा संपादक आपल्याला भेटायला येत असताना त्याचं फुलांनी स्वागत करू. आणि हे आजकालचे जे काही फुलं मिळतात मित्रांनो, त्याच्यात सुद्धा प्लास्टिकचे फुलं आहेत. कृत्रिम स्वागत करण्यापेक्षा निसर्गात फुललेल्या फुलांचा एक बुके देऊन तो माझं स्वागत करू इच्छित होता. आणि त्याने माझ्याबद्दल असलेली अढी जी काही आहे ती संपवून टाकली. तुमचा एखाद्याशी परिचय झाल्यानंतर, तुमची एखाद्याशी गाठभेट झाल्यानंतर ती आत्मीयता संक्रमित होण्याचा जो काही काळ असतो तो सेकंदाचा असतो. आणि तो सेकंद त्यांनी माझ्या मनात आपलं व्यक्तिमत्व जे काही आहे ती सकारात्मकता देऊन मला भारून टाकलं होतं. मला पहिल्यांदा त्याला कौल द्यावासा वाटला. आणि त्याच्यानंतर त्याला जे काही मी प्रश्न विचारले तर त्याचं पहिलं वाक्य होतं, ये आझादी झूठी है, लुटेरों की चांदी. एक त्याचं पुस्तक होतं. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये समजा जर काही अतिज्वलनशील साहित्य तुमच्या घरात सापडलं, चिंगारी नावाचं साप्ताहिक वगैरे जे काय आहे, तर तुम्हाला अजामीन पात्र अटक केली जाते. आजही पोलीस माझ्या घरात आले तर ते सगळे साहित्य माझ्या घरात अजूनही मी जोपासून ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे मी बिहाइंड बार तुम्हाला दिसू शकतो. पण ते साहित्य मी अभ्यासासाठी जवळ ठेवलेलं आहे. कुठलंही पुस्तक समजा जर तुमच्याकडे असेल तर त्या पुस्तक तुमच्याजवळ आहे म्हणून अटक करणारं जुलमी सरकार कोणत्याही राज्याला लागू नये अशी कामना मी या व्यासपीठावर व्यक्त करतो. कारण हजारो वर्षांच्या पूर्वी आपल्या देशात जो एक क्राईम जो गुन्हा झाला की अमुक एका संप्रदायाला विद्येपासून परावृत्त ठेवण्यात आलं. माझं काय म्हणणं आहे, ज्वलनशील किंवा शमनशील असं साहित्य हे बनतं तेव्हा तुमच्या हातात आल्यानंतर तुम्ही त्याचा वापर कसा करता तेव्हा. मी घेतलेली कमांडर करमची मुलाखत सकाळच्या सर्व आवृत्त्यांना लीड म्हणून प्रसिद्ध झाली. आणि त्यानंतर मला असं वाटतं की त्याच्यानंतर काही वर्षांनी हा कमांडर करम व्यवस्थेला शरण आला. त्यांनी आत्मसमर्पण केलं. आत्मसमर्पण केल्यानंतरही कमांडर करमला पोलीस मुख्यालयामध्ये जाऊन त्यांचे जे काही शरणागतींचे जे काही क्वार्टर्स असतात त्याच्यामध्ये जाऊन भेटणारा मी पहिला पत्रकार. मी कमांडर करमला गेल्यानंतर भेटलो की तेव्हाचा करण आणि आत्ताच्या करण याच्यामध्ये फरक काय आहे. कमांडर करण असं म्हणाला, हे अगदी टेप केलेली मुलाखत नाही आहे पण मी शब्देवर तुम्हाला सांगतो. कमांडर करण असं म्हणाला की तेव्हा कोणताही माणूस आला तर त्याला ठोसा मारावासा वाटतो, आता आलिंगन घ्यावंसं वाटतं. ठोशाकडून आलिंगनाकडे झालेला त्याचा हा जो काही प्रवास आहे त्याच्यासाठी खारीचा वाटा म्हणून जरी माझी मुलाखत सहाय्यक ठरली असेल, मला असं वाटतं की अशा मुलाखती या समाजाला जोडणाऱ्या म्हणून उपयोगी व्हाव्यात असं मला वाटतं. नक्कीच सर, अशा मुलाखती समाजाला जोडणाऱ्याच असतात. म्हणून तुमच्याबद्दल आणि त्या मुलाखतीसाठी तुमच्या पावलांबद्दल आणि तुम्ही ज्यांच्यावर प्रकाश झोप टाकला असे डॉक्टर मनोहर सर असतील त्यांच्याबद्दल मला असं वाटतं की देखणी ती पाहुण्याची ध्यास पंथी चालती वाळवंटा तूर सुद्धा स्वस्तिपद मेले किती. सर खालून एक प्रश्न आलेला आहे आमच्या प्राचार्य साहेबांचा, म्हणून मला तो टाळता येणार नाही. आणि मला त्याच अनुषंगाने प्रश्नही मी काढलेलाच होता ऑलरेडी. कारण आमचे प्राचार्य डॉक्टर विजय पांडे सर म्हणत की कल तक जो अखबार छपकर बिका करते थे, सुना है आजकल बिककर छपते हैं. पत्रकारितेच्या या सद्यस्थितीवर आपण भाष्य कृपया स्पष्टपणाने करावं थोडं. कारण सध्याची जी स्थिती जर आपण पाहिली तर सत्य मांडणं जरा धाडसाच झालेला आहे की काय, बातमी देताना कोणी दुखावेल की काय, हा विचार आपल्याला जास्त करावासा वाटतो की काय. डॉक्टर पांडे सर आहेत, मला बाकीच्यांना सुद्धा असं विचारावंसं वाटेल की इथं पुन्हा कोणाला असं वाटतं की माध्यमं जरा जास्तच पक्षपाती झालेली आहेत. आपण सरांनी यावर जरा स्पष्टपणाने बोलावं अशी सरांनी मागणी केली. ज्या युगामध्ये सध्या आपण वावरतो आहोत, ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्यानंतर सुद्धा आयुष्यातली घुसमट वाट्याला न येऊ देता प्राणवायूच्या शोधामध्ये आपण भटकंती करत असतो. जुना काळ तुम्ही आपल्या वाडवडिलांची जी काही पुण्याई होती त्या काळातल्या आपण आजोबांशी चर्चा करत असतो. त्यावेळेस आपण आजोबांना एक प्रश्न विचारत असतो. किंवा आपल्या काळात सुद्धा घडणं तुम्हाला माहिती आहे, या इथले या बाजूला जे काही बसलेले
नागरिक असतील त्यांना मी एक प्रश्न करतो, किंवा माझ्या वयाचे जे काही लोक असतील त्यांना एक माहिती आहे, आपल्या काळामध्ये समोरून पोलीस येत असताना आम्ही काय म्हणायचो, पोलीस चाचा नमस्कार, बरोबर आहे. जुन्या काळामध्ये पोलीस चाचा नमस्कार असं आम्ही म्हणतो. आमचे गुरुजी समोर येताना दिसले की आम्ही गल्ली बदलून टाकतो, किंवा नमस्कार सर असं म्हणायचं, नमस्कार गुरुजी आम्ही तेव्हा म्हणतो. जुन्या काळामध्ये पोलीस पाटलाला एवढा न्याय होता किंवा त्याच्याबद्दल इतका आदर होता की त्याच्या पुढून जायला किंवा त्यांच्याशी बोलायला लोकांना जरा थोडीशी जरा हेजिटेशन व्हायचं. जुन्या काळामध्ये जो काही वैद्य किंवा डॉक्टर आपल्या गावामध्ये, छोट्या गावामध्ये असायचा, त्याची जडीबुटी ही सर्वोत्कृष्ट औषध आहे अशी श्रद्धा आपली त्याच्यावर होती. म्हणजे थोडक्यात वकील असेल, पोलीस असेल, डॉक्टर असेल किंवा अन्य समाजातले जे काही समाज घटक आहेत जे समाजावर परिणाम करतात त्यांच्याबद्दलची मूल्यनिष्ठा आपण बाळगली. त्यांचं सुद्धा स्खलन झालं आहे की नाही याचा तुम्ही पहिल्यांदा विचार. आपल्या भोवताली समजा जर सुमारीकरणाचा एवढा सोस आपल्याला दिसत असताना, सर्वकडे समजा जर डिग्रेडेशन होत असताना, पत्रकार हा सुद्धा समाजाचा एक घटक आहे. त्याच्यामुळे अवतीभोवतीचे समजा आदर्श असे कोरमडून पडत असताना पत्रकारितेने मात्र तेवढ्या तटस्थपणे त्यांची ध्वजा फरक ठेवावी अशी अपेक्षाच करणे सर्वदा चुकीचं आहे. या समाजाचा एक घटक म्हणून वावरत असताना समजा जर त्याची बुराई, त्यातला समजा जर चुकारपणा ज्याला आपण म्हणतो, तो पत्रकारांच्या अंगी काही अंशी त्याचा संसर्ग झाला असेल तर त्यात काही चूक आहे असं म्हणता येणार नाही, पण त्याच्या विरुद्धचा बिगुल मात्र आपण फुंकला पाहिजे असं मला वाटतं. अलीकडच्या काळामध्ये पत्रकारितेऐवजी काही वर्षांच्या पूर्वी आम्ही एक शब्द काढला होता, तो होता पत्रककार. कुठलंही पत्रक आलं की त्याच्यानुसार लिहायचं. नंतरच्या काळामध्ये संगणक आली, म्हणजे सुदैवाने आम्ही अशा पिढीचे प्रतिनिधी आहोत की आम्ही ते ब्रोमाइड किंवा प्लास्टिकच्या फितीवरचे जे काही वृत्तपत्र होते ते सुद्धा आम्ही बघितलेले आहे. आणि त्यानंतर आजच्या काळामध्ये एखादी घटना घडल्यानंतर, समृद्धी महामार्गावर अपघात घडला असा फोन आल्यानंतर साधारणतः 2 ते 2.5 मिनिटांमध्ये लीड होऊन फोटोसह बातमी लागून जाते. म्हणजे हा वेग जो काही आहे हा जसा प्रगतीचा आहे. आपल्या देशामध्ये कुठलीही प्रगती जेव्हा होत असते तेव्हा त्याला अवरोध सुद्धा निर्माण होत असते. म्हणजे उन्नयन आणि अवनती हे समांतर चाक आहे. मग ह्या अवनतीची गंगा इन्व्हर्टेड कोटमध्ये प्रवाहित होत असताना त्या प्रवाहामध्ये अनेक समाज घटक समाविष्ट होत असतात. त्यामध्ये पत्रकार सुद्धा समाविष्ट झाले आहेत. याची मला रुखरुख आहे, याची मला खंत आहे. या खिन्नतेतूनच मी तुम्हाला असं बोलतो की पत्रकारिता समजा जर पत्रकारितेवर आक्षेप तुमचे येत असतील तर समाजातली हे जे काही घटक आहेत, राजकारणी म्हणा, रेल्वेचा ॲक्सिडेंट झाल्यानंतर, मोठा ॲक्सिडेंट झाल्यानंतर रेल्वे मंत्री पद सोडून देणारे राजकारणी आपल्या गतायुष्यामध्ये आपण बघितलेले आहे. एखाद्या मुलाच्या वाढदिवसाला कस्तुरबांनी दिव्यात तेल जास्त टाकलं म्हणून तिच्यावर असंतुष्ट झालेला महात्मा आपण पूर्वीच्या काळामध्ये बघितलेला. बरं, मी आता उल्लेख केला, मला माझा काही सर्व वैद्यकीय किंवा डॉक्टरांवर आक्षेप आहे असं समजायचं काही कारण नाही. कारण आमिर खाननी जेव्हा एका त्याच्या सिरीजमध्ये सत्यमेव जयतेमध्ये मला वाटतं की डॉक्टरांवर खूप जेनरिक औषधं का घेत नाहीत वगैरे वगैरेवर जेव्हा त्यांचं मत व्यक्त केलं होतं तर समस्त ही जी काही डॉक्टरांची फौज आहे ती त्यांच्यावर खपा झाली होती. डॉक्टरांवर सर्वाधिक टीका कोणी केली तुम्हाला माहिती आहे? मी हे उदाहरण देण्यासाठी देतो आहे की फक्त पत्रकारच या पापाचे धन्य आहेत असं समजायचं काही कारण नाही. म्हणून मला सांगायचं आहे, आपल्या महात्मा गांधींबद्दल अनेकांना खूप गैरसमज आहे. या देशातला सर्वाधिक गैरसमजाचा धनी कोणी झाला असेल तर तो आपला राष्ट्रपिता. आमच्या क्षीरसागर सरांना ते जास्त पटत असेल, ते मूळ वर्धेचे आणि मला माहिती आहे त्यांना गांधीजींचा सहवास लाभलेला आहे आणि ते देवळीचे असतानाही मला क्षीरसागर सरांबद्दल पुरेसा आदर आहे. मागे सर आपण जेव्हा आलो होतो त्यावेळेस गांधीजींबद्दल आपण बोललो होतो किंवा माझ्यात आणि त्यांच्यात जी काही आंतरिक बंध आहे त्याचा जो काही दुवा आहे तो कदाचित गांधींची महनीयता हा असला पाहिजे. मला सांगायचं एक आहे की या गांधीजींनी हे जे काही आयुर्वेदावर त्यांनी टीका केली नाही, पण आयुर्वेदाचे जे काही वैद्य आहेत त्यांच्यावर काय टीका केली? मी अत्यंत जबाबदारीने बोलतो. ते एका दिल्ली आणि चेन्नईच्या आयुर्वेद परिषदेसाठी गेले
या परिषदेसाठी गेले असताना बरं झालं म्हणजे हा प्रश्न आला, त्याच्यामुळे मला हे आठवलं. त्यांनी त्या तिथल्या आयुर्वेदाच्या परिषदेमध्ये बोलताना त्यांचे वाक्य आहे, गांधीजींचे वाक्य आहे, मी स्वतःच्याच वरचं काही घालत नाही. त्यांनी फक्त चल्लूवर पाणी ने हा शब्द नव्हता वापरला, पण ते म्हणाले की तुम्ही हे जे काही वैद्य लोक आहेत त्यांनी पाण्यामध्ये मरून जायला पाहिजे. कारण काय, तुम्ही जे काही 2000 वर्षांच्या पूर्वी आपल्या ऋषीमुनींनी लावलेले जे काही शोध आहे त्याच्यात चरवीत चरवून, त्यांचा शब्द होता बैलासारखा कोलू तुम्ही चालवून राहिले आहे. तुम्ही अलीकडच्या काळामध्ये काय शोध लावले, तुम्ही काही शोध लावत नाही आणि तेच रटाळ पण तुम्ही गोल 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 जे काही आहे ते फिरवत आहात. आयुर्वेदाची भारताची महान परंपरा हे सांगणं आता बंद करा. तुम्ही काय शोध लावला हे आम्हाला. आता हे जेव्हा गांधीजींसारखा माणूस म्हणतो तेव्हा त्याची जरब, त्याची जी काही हुकूमत आहे चांगल्या अर्थाने ती जनमानसावर प्रतिबिंबित होत असते. मला हे म्हणायचं आहे की गांधीजींनी ह्या जेव्हा काही वैद्यांवर जेव्हा ओरखडे ओढले तेव्हा समस्त वैद्यांनी त्याचे अंतर्मुख होऊन विचार करणं सुरू केलं. ते आपण अलीकडच्या काळामध्ये काय शोध लावले, म्हणजे शोधाचाच परिमाण किंवा निकष समजा जर लावायचा प्रयत्न केला तर हे समज किंवा हे निकष जे काही आहे ते आपण अन्य क्षेत्रात सुद्धा लावतो. अलीकडच्या काळामध्ये डॉक्टरीचे शोध, आणि त्यावेळेस गांधीजींनी असं म्हटलं आहे, मी तुमच्यावर टीका करत असताना पश्चिमेकडच्या डॉक्टरांचं कौतुक करतो, विदेशाचं कौतुक केलेलं आहे. स्वदेशीचा मंत्र अहोरात्र जपत असणारा महात्मा संशोधनाच्या बाबतीत मात्र विदेशी संशोधनांचं कौतुक करतो. त्याचं कारण काय, कदाचित त्यांना साधनं जास्त चांगली मिळू शकले असतील, कदाचित त्यांना व्यक्तींना ओळखणारी जी काही त्यांची पारख दृष्टी जी काय रक्तपारखी जी काही आहे ते माणसं त्यांच्याकडे जास्त असू शकतील. पण गांधीजींनी असं म्हटलेलं आहे, मी विदेशी संशोधकांची तारीफ करतो, त्यांची प्रशंसा करतो, तुलनेत त्यांनी आपल्या वैद्यांना मात्र कमी गुण दिले. म्हणजे त्या काळामध्ये गांधीजींनी संसदेबद्दल गांधीजींनी काय म्हटलं आहे हे मी इथे सांगत नाही, तुम्हाला माहिती. म्हणजे एखाद्या राष्ट्रपित्याच्या कडून भविष्यात तुम्ही माझे तत्व कसे गुंडाळून टाकणार आहात याच्याबद्दलचा अदमास गांधीजी व्यक्त करत असतील तर पुढच्या भविष्यकालीन जे काही राजकीय धुरंधर आहेत त्यांना आपल्या राष्ट्रपित्याचा शब्द आपण खाली पडू देणार नाही याची खुणगाट त्यांनी बांधायला हवी. दुर्दैवाने आज आपण भारताच्या स्वातंत्र्यानंतर 75 वर्षानंतर सुद्धा गांधीजींना अपेक्षित असलेले अंत्योदयाची साधना केली आहे का याचा विषय आपण राजकारणी, समाजकारणी, समाजाचा किंवा त्याला आपण म्हणतो की पेशा म्हणून जीविका आणि उपजीविकामध्ये त्याच्यात फरक असतो ना, तर उपजीविका म्हणून स्वीकारलेला आपला जो काही पेशा आहे तो आपण मान इकडे तिकडे करून बघितली पाहिजे. आपण ज्या शिक्षकी पेशात आहोत त्यामध्ये सुद्धा एवढे उन्नत शिक्षक राहिले आहेत का याचा आपण विचार करावा. सर्व उत्पन्न कमावणाऱ्या सर्व समाज घटकांना प्रणिपात करून मी एवढंच सांगतो, पत्रकार हा सुद्धा समाजाचाच घटक आहे. त्याला समजा जर काही डाग चिकटले असतील तर तो दूर करण्याचा प्रयत्न हा आपण सर्वांनी केला पाहिजे. शेवटी एकच वाक्य सांगतो आणि पुढचा प्रश्न घ्या. महात्मा गांधींना असं विचारलं की सर्व समाजाच्या घटकांवर अंकुश असावा असं आपल्याला वाटत असतं, मग पत्रकारांवर अंकुश कोणाचा असला पाहिजे. महात्मा गांधींचं उत्तर होतं तो अंकुश समाजाचा किंवा बाहेरून येता कामा नये. पत्रकाराचा अंकुश हा आतला असला पाहिजे, त्याच्या हृदयातला. त्याच्या हृदयातून समजा जर तो अंकुश नसेल तर समाजावर तो कदाचित वाईट वृत्ती जी काय ती बिंबवू शकतो. मला असं वाटतं प्रत्येक पत्रकारांनी आपला अंतर्गत अंकुश आपण किती सजग ठेवलेला आहे, किती तेवट ठेवला आहे याचा विचार करावा. समाजाच्या भलाईसाठी, चांगुलपणासाठी आपण किती झटतो आहे याचा विचार रात्री झोपताना समजा जर प्रत्येक पत्रकाराने केला तर मला असं वाटतं की पांडे सरांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आपसूक मिळेल. बरोबर आहे सर, अगदी खरं आहे. पत्रकारितेसोबतच तुम्ही समाजाची आजची जी काही स्थितीगती आहे त्यावर सुद्धा भाष्य करत आहात, हे मला जास्त महत्त्वाचं वाक्य आहे. सर, मी एखाद्या किराणा सामानासारखी प्रश्नांची जत्री यादी काढलेली आहे, पण मला विचार नाही तरी पण सर खालून जास्त प्रश्न यायला मी काढलेले प्रश्न बाजूला. तुमचे जिल्हा प्रतिनिधी सुनील मिसळ सर आहेत, त्यांच्या बाजूला अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणजे काळे सांगत मी सुदैवाने त्यांचा प्रश्न तुमच्या उजव्या बाजूला बसलेल्या महिलांबाबत आहे सर. ते असं म्हणतात, कालही आम्ही एक परिसंवाद घेतला या ठिकाणी, याच मंचावरून सर अशा व्हेरियस टाईप ऑफ पर्सन्स होत्या त्या महिला. एक जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी होत्या मंगल दुपे, नंतर ठाणेदार होत्या श्रीदेवी पाटील, एक PhDच्या गाईड डॉक्टर लता जावळे, एक साहित्यिक विमल वाघमारे आणि
मला असं वाटतं सरकारी वकील दीपाली सांबर शृंगारे अशा त्या सगळ्या महिलांचा असा सुंदर परिसंवाद झाला ना. आज आमच्या या संमेलनाचा मानदंड ठरणारा तो महिलांचा परिसंवाद होता. डॉक्टर विजय काळे, त्याचं आपण अभिनंदन केलं पाहिजे की साताऱ्याचं 99वं जे साहित्य संमेलन आहे त्याच्या अखिल भारतीय संमेलनाचा तो निमंत्रित कवी आहे. काल परवापासून अगदी महिनाभरापासून डॉक्टर विजय काळे साहेब या संमेलनासाठी धावपळ करत आहेत. डॉक्टर काळे विचारतात की अलीकडे 4थी मुलगी झाली म्हणून नवजात बाळाच्या डोक्यात पाठी घालून ठार मारण्याची घटना घडलेली आहे. महिलांबाबतच सध्या महिलांची स्थिती काय आहे आणि याच्याबाबत आपण आता महिलांना आपण समानता देऊ शकतो का? अजिबातच नाही. महिलांना समानता देऊ न शकत असल्याचा त्याचा आरोप आहे डॉक्टरांचा. विदेशी माध्यमं सुद्धा तसंच बोलतात. त्यात काय तथ्य आहे? डॉक्टरांचा विजय त्याला जोडून माझा असा प्रश्न आहे की आता 4 अपत्यांना जन्म द्या म्हणजे हा स्त्रियांवरच आपण अन्याय करतो का? जे आमचे हे 2 साहित्य बाबा मुसळे सर आणि डॉक्टर काळे साहेब हे उजव्या बाजूने आहेत असं मला दिसतं. महिलांच्या बाबतीत बोलत आहे नाही, त्यांना डायरेक्ट उजव्या बाजूला टाकू नका तुम्ही. आपल्या जरी डाव्या बाजूला ते बसले असले, गमतीचा जरी भाग सोडला, शब्द डावा उजवा हा भेदच मला करायचा नाही. मला काय म्हणायचं आहे की अतिशय चांगला प्रश्न आहे आणि मुसळे सरांनी विचारलेल्या उपप्रश्नावरही मी येतो. माझ्या वकुबानुसार उत्तर देण्याचा मी प्रयत्न करतो. सगळ्यात महत्त्वाचा जो पहिला प्रश्न जो आला की आपण स्त्री आणि पुरुष ही एकाच रथाची चाकं आहेत वगैरे चावून चोथा झालेले गावाला अनेक वर्षांपासून मांडतो. विशेषतः तुम्ही आत्ता मध्यंतरी विदेशी पत्रकारांकडून जो काही आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या विरुद्धची काही ओरड होते की अजूनही ते भारताला जुना गारोडी पुंगीचा देश समजतात आणि त्यानुसार महिलांची स्थिती खूप वाईट आहे वगैरे वगैरे आपण म्हणतो. विदेशामध्ये अमेरिकेमध्ये ज्या वेळेस महिलांना मताधिकार मिळाला नव्हता त्याच्याही आधी आपल्या भारताने स्त्री स्वातंत्र्याचा जागर केला. एकतर तुम्हाला माहिती आहे एका नाशिकच्या साहित्य संमेलनामध्ये जावेद अख्तर यांनी असं सांगितलं होतं त्यांच्या भाषणामध्ये. मला जावेद अख्तर खूप आवडतात, त्यांच्या कविता खूप आवडतात, त्यांचं चिंतन जगण्याविषयीचं आहे, त्याचा मी अक्षरशः फॅन आहे. जावेद अख्तर यांनी असं म्हटलं होतं की ह्या मराठीमध्ये आपण स्त्री समानतेचा जागर बोलत असताना आठवण केली पाहिजे की ज्या वेळेला महिलांना आपल्या नावाने लिहायचं की नाही याच्याविषयी त्यांच्यात खल सुरू असताना किंवा द्वंद्व सुरू असताना सुद्धा ज्ञानेश्वरांची भगिनी जी काही मुक्ताई आहे तिने आपल्या नावानिशी काही अभंग लिहिलेले आहे. मला असं वाटतं की जगाकडे बघत असताना मुक्ताईची समजा जर आपल्या म्हणजे ज्या ज्ञानदेवांनी अखिल मानवतेसाठी पसायदान मागितलं त्या भाऊरायाला अरे ताटी उघड असं म्हणण्याचा अधिकार ज्या मुक्ताईने गाजवला तिने सुद्धा सर्वांचं भलं व्हावं अशीच करुणा भागलेली आहे. ती एक महिला होती. पण त्याच्याही आधी म्हणजे जरी जावेद अख्तरांनी अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये हा संदर्भ दिला असला तरी त्याच्याही आधीचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो की त्याच्या आधी आपल्याला महानुभाव पंथाच्या महादाईसाचं नाव मिळालं. या महादाईसानी काय केलं मित्रांनो, या विदेशी लोकांना आपण सांगितलं पाहिजे की या महादाईसानी चक्रधरांच्या पंथाचं त्याला काय म्हणतात की अनुनय करणाऱ्या या ज्येष्ठ विदुषींनी आपल्याला असं सांगितलेलं आहे की यांनी धवळे लिहिले, धवळे. आणि हे धवळे लिहित असताना लग्नाची गाणी ज्याला आपण म्हणतो, मी या मुलींना हे सांगू इच्छितो, ती बालविधवा होती. या बालविधवेनी ज्ञानेश्वरांच्या काळाच्या आधी लग्नाची गाणी लिहिलेली आहे. एका विधवेला किंवा एकल महिलेला आपण म्हणू गोविंद प्रभूंच्या आशीर्वादाने महिलांच्या आणि पुरुषांच्या एकत्र येण्याच्या मंगल परिणयाची गाणी लिहिण्याची मुभा आपल्या संस्कृतीने दिली. मग जी विधवा मंगलकाम करण्याचा अधिकार आपल्या देशात दिला असताना या विदेशी लोकांना आपल्या विरुद्ध ओरड करण्याची काही अधिकार नाही. दुसरी गोष्ट, आमच्याकडे भूतकाळामध्ये राजकारणात सुद्धा
की जिने आपल्यावर डोळे वटारणाऱ्या एका शेजाऱ्याचे एकाचे 2 राष्ट्र करून टाकले. ज्या वेळेला अनेक महिला राजकारणी ज्या आहेत त्या कुणाच्या तरी सल्ल्याने वागत असताना यांनी एक कणखरपणा ज्याला आपण म्हणतो तो इंदिरा गांधींनी आपल्याला दाखवून दिलेला आहे. याच देशामध्ये अशा अनेक महिला आहेत की ज्यांनी आपल्या स्वामिनीसाठी स्वतःचा पुत्र अक्षरशः राजाला वाचवण्यासाठी अर्पण केलेला आहे. महिलांच्या त्यागाचा, समर्पणाचा आजपर्यंत बराच गौरव होत आलेला आहे. पण अमृता प्रीतम तुम्हाला वाक्य माहिती आहे की आपण महिलेसोबत रात्री निजणे शिकलो पण तिच्यासोबत सकाळी उठणं मात्र शिकलो. आज म्हणजे रात्री उशिरापर्यंत ती समजा तुमची पाय चपट बसेल पण सकाळी 5:30ला समजा तिच्या दिवसाचा आरंभ होत असेल तर आपण मात्र 9-9:30 वाजता उठायचं. आपली जी काही गृहिणी असते तिने आधी आपल्या सर्वांच्या पंक्ती वाढून नंतर तिने स्वतःचं उरलं सुरलं खायचं. अलीकडच्या काळापर्यंत एक 15 वर्षांच्या पूर्वीपर्यंत आम्ही जे काही आमच्या मित्रांचे लग्न झाले तर नवऱ्याचं उष्ट्या ताटातच नवीन नवपरिणित महिलेने त्या ताटात जेवण करायचं असं नको असलेले रिवाज आपण आत्तापर्यंत जोपासत आलेलो आहे. पण असं जरी असलं तरी पण आपल्या देशामध्ये आजपर्यंत अशा अनेक स्त्रिया झालेल्या आहेत की ज्यांनी आपल्या कर्तबगारीने हा पादाक्रांत केलेला आहे मुलूक आणि आपलं नाव देदीप्यमान पद्धतीने नोंदवून ठेवलेलं आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई असेल, अशा अनेक आहेत. मी तुम्हाला समजा जर त्यांची रास देतो म्हटलं उदाहरणांची तर या मुलाखतीचा पुन्हा खूप वेळ लागेल. राहिली गोष्ट म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे मला हेच आहे की भारतीयांना कोणी स्त्री समानतेचे तत्व विदेशातून कृपया सांगू नये. ह्या ज्या काही आपल्या पुराण ग्रंथांमध्ये सुद्धा असेल, गार्गी असेल, मैत्रेयी असेल, यांनी वेदपठणाचा अधिकार आपण त्यांना दिलेला आहे. त्यांनी बंड सुद्धा केलेला आहे. पण मला काय म्हणायचं आहे, हे करत असताना अलीकडच्या काळात आपण त्याचा विचार किती करतो आणि आपल्या पुन्हा अवतीभोवतीच्या महिलांना किती स्थान देतो हे फार महत्त्वाचं आहे. फार न लांबवता मी मुसळे सरांच्या प्रश्नाकडे येतो. आत्ता परवाच्याच माझं प्रत्यंतर नावाचं जे काही कॉलम आहे मठामध्ये दर गुरुवारी संपादकीय पानावर येतो त्याच्यावरच मी या तुम्ही जो काही प्रश्न उपस्थित केला आहे की महिलांनी 4 मुलांना जन्म दिला पाहिजे. मी त्या कॉलममधला कदाचित पुनरावृत्तीचा दोष पत्करून तुम्हाला एवढंच सांगतो की माझा सवाल असा होता की इथल्या आपल्या एक मंत्री जी काय महिला बालविकास राज्यमंत्री त्यांनी या नागपूर अधिवेशनामध्ये असा प्रश्न मांडला होता की आपल्या मेळघाटमध्ये विदर्भातल्या एक 36 वर्षाची महिला अशी आहे की जिचे 21 बाळंतपणं झाले. 36 वर्षाच्या महिलेला 21 बाळंतपणं करावं लागले. त्यांचा तो जो काही प्रश्न आहे तो ऑब्व्हियसली दुर्लक्षित राहिला, अलक्षित राहिला. कारण आपल्याकडे विदर्भात आल्यानंतर कसं होतं, मी मागे एकदा लेखात लिहिलं होतं की आपल्या वराडातले नेते आहेत गुलाबराव गावंडे, त्यांनी एकदा शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी अकोल्यापासून तर नागपूरपर्यंत ते म्हणजे काहीतरी नवीन काहीतरी केलं पाहिजे असं त्यांना वाटायचं. तर त्यांनी मी नागपूर अधिवेशनात येत असताना काय केलं पाहिजे म्हणून त्यांनी काय केलं की भर अधिवेशनामध्ये अंगावर राखेल 8 कॉलम टाकण्यात. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी गुलाबरावांनी घेतले अंगावर ओतले अंगावर राखेल वगैरे म्हणून. मग त्यांना अनेक जण म्हणे असे नौटंकी आहे, अशी असा आताताईपणा करण्याची काही गरज नाही. त्याच्यानंतर 2 वर्षांनी गुलाबरावांनी काय केलं की त्यांनी अकोल्याहून सायकल यात्रा काढली आणि ते नागपूरपर्यंत आले. त्यांच्या सायकल यात्रेची सिंगल कॉलम बातमी झाली. तुम्ही रॉकेल ओतण्यासाठी प्रवृत्त करता. हे समाजमन जे काही किंवा राजकीय गेंड्याची कातडी पांघरलेले जे काही नेते आहेत त्यांना असे रॉकेल ओतून घेणारे किंवा बच्चू कडू सारखे टाकीवर चढणारेच राजकारणी हवे आहेत. कारण ज्यांना हे कळून चुकलेलं आहे की आपलं समाजमन फार निर्भर बनलेलं आहे. आता आपण विचार करायचा आहे, राजकीय लोकांनी काही आव्हानं केली, काही आव्हानं जरी दिली तरी समाज जो काही आहे, माझा मूळ प्रश्न मुसळे सर असा आहे किंवा मूळ उत्तर असं आहे की 21 बाळंतपणं करणाऱ्या त्या महिलेचा शोध घेण्याचं माझ्यापुढचं पहिला. तुम्ही छपाक नावाचा एक दीपिका पदुकोणचा पिक्चर आला होता. त्याच्यामध्ये दीपिका पदुकोणनी ॲसिड हल्ले होणाऱ्या महिलांची बाजू मांडली होती. ती अशी त्याच्यात म्हणते की
ऍसिड यदि बिकता ही नहीं, मिलता ही नहीं, तो कोई फेकता ही नहीं. गजाननला माहिती आहे की आपल्या वाशिमची अर्चना रामराव शिंदे, रंगनाथ शिंदे ह्या एका तरुणीच्या घरी मी गेलो होतो आणि तिथे तिच्यावर ऍसिड फेकल्याची घटना झाली होती. मला असं वाटतं 2003 मध्ये या अर्चनावर ऍसिड फेकलं होतं. तिचे आरोपी सध्या वाशिममध्ये बाहेर हिंडत आहेत आणि ती अर्चना जी काही आहे ती किराण्याचं दुकान सांभाळते. तिला पोलीस व्हायचं होतं. तिचे डोळा गेला, कान डोळून गेला आहे, तिला व्यवस्थित बोलता येत नाही. समानतेच्या बाता करणाऱ्या या राजकारणी मंडळींच्याकडे मी स्वतः अर्ज घेऊन गेलो होतो. तेव्हा त्यांनी मला उत्तर दिलं होतं, सध्या आपल्याकडे मी तुझ्यासोबत आहोत. आम्ही तिची मुलाखत मी घेतली होती. मी तिची मुलाखत घेतली होती. त्या अर्चनाला, त्या भगिनीला आम्ही असं सांगतोय की आम्ही फक्त कमांडर करण किंवा अमिताभ बच्चनच्याच मुलाखती घेत नाही, तर आम्ही त्या अर्चनाच्या सुद्धा मुलाखत घेतो. आणि मला हे 4 मुली किंवा मुलांचं आवाहन करणाऱ्या या राजकीय नेत्यांना हे सांगायचं आहे की समजा जर समाजाचं प्रतिबिंब तुम्हाला समाजामध्ये उमटवायचं असेल तर यांनी स्वतःच्या घरून याचा अवलंब करावा. एवढ्या विनम्र आवाहनाशिवाय मी दुसरं काही करू शकतो. आणि हे जे काही आव्हानांचे ओघळ आहेत ते आमच्या मेळघाटामध्ये जाऊ नये याची काळजी समाजाने घ्यावी. या आव्हानाने मी तो कॉलमचा तो समारोप केला. मला असं वाटतं की दुर्दैवाने ज्या मेळघाटमध्ये ह्या जे काही राजकीय नेते आहेत त्यांना लीड मिळालं, यांची सत्ता, अशा विचारांची सत्ता ज्याला आपण म्हणतो की जे अनिर्बंध बोलत असतात. अलीकडच्या काळामध्ये विवेकाचं आवरण ज्याला आपण म्हणतो ते काय काय बोलावं याच्यापेक्षा काय बोलू नये याचं भान राजकीय नेत्यांना असावं. हे काय बोलू नये याचा पंथानुसरण करणारे हे अधिकारी आहेत, हे मित्र आहेत, हे प्रशासकीय नेते आहेत. मला असं वाटतं की त्यांना उत्तर जे काही आहे ते आपण कृतीने दिलं पाहिजे. आणि समजा जर असा नवा भारत तुम्हाला घडवायचा असेल तर त्या नवा भारतामध्ये, त्या नव्या भारताच्या पापाच्या वाटेकऱ्यांमध्ये आम्ही नसू याची उद्घोषणा आपण प्रत्येकाने व्यक्तीनुसार केली पाहिजे. अतिशय सुंदर सर. किती उत्कट, किती रसरशीत उत्तरं येत आहेत, किती भावपूर्ण उत्तरं येत आहेत. मला वाटतं सरांसाठी काही चिठ्ठ्या इथे प्रश्नांच्या येण्या अगोदर माझा प्रश्न पुन्हा एकदा टाकतो. मलाच एखादी अध्यक्ष साहेबांची, प्राचार्यांची चिठ्ठी यावी वेळेसर भान राखतो आहे. आमच्या प्राचार्यांनी सर इथे आमचे कोणकोणते संपादक येऊन गेले, आमच्या महाविद्यालयामध्ये मोठमोठे संपादक कोणकोणते येऊन गेले, त्यांचे फोटोग्राफ्स आमच्या ग्रंथालयात डॉक्टर प्रज्ञा क्षीरसागर मॅडम यांनी लावलेले आहेत. सुरेश द्वादशीवा, मधुकर भावे, श्रीपाद अपराजित, मेधा पाटकरांची खूप मोठी आम्ही फोटोग्राफ्स तिथे लावलेले. मी माहितीच काढलेल्या माझ्या प्रश्नाकडे वळतो जरा. आताच तुम्ही महदंबेचे धवडे अशी काही उदाहरणं दिली. आपल्या आधीच एक चर्चासत्र झालं. डॉक्टर विजय जाधव मागे आपल्याला बसलेले दिसत आहेत, फोनवर बोलत आहेत. त्यांच्यासोबत डॉक्टर बिच्छेवार सरांनी सुद्धा तुमच्याच त्या महदंबेचे धवळे आहेत, जी काही महिलांची समानता आहे त्याबद्दल तो उद्घोष त्यांनी त्या चर्चासत्रात केलेला आहे. पुढचं जे परिसंवाद आहे आमचा तो तरुणाईचा आहे. बदलती समाज माध्यमं, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आजचं वास्तव असा पुढच्या. आम्हाला तो लगेचच प्रारंभ करायचा आहे म्हणून तो माझा आता शेवटचा प्रश्न आहे. सर, सोशल मीडिया आणि जी नवमाध्यमं आहेत त्या संदर्भात आता माझा हा आपल्याला थेट प्रश्न आहे. सोशल मीडिया हाच पत्रकारितेचा मित्र आहे का शत्रू आहे असं मला तुम्हाला विचारायचं आहे. म्हणजेच समाज माध्यमांवर फिरणारी बातमी खरी आहे की खोटी आहे हे आम्ही कसं ओळखायचं आणि ते ओळखण्याची जबाबदारी कुणाची आहे. आज संपादकांकडे जो पेन आहे त्या पेनपेक्षा मोबाईल जास्त शक्तिशाली झाला आहे असं मला विचारायचं आहे. हा प्रश्न येणं अभिप्रेतच होतं. मुळात सध्या आपल्या प्रिंट टाईमपेक्षा स्क्रीन टाईम खूप वाढला आहे. आणि अलीकडच्या काळामध्ये आपण साधारणतः कुठले व्यसनं सोडवायसाठी, म्हणजे पुण्यातल्या मुक्तांगणचं सुद्धा तुम्ही समजा जर नाव घेतलं, मुक्तांगणचं समजा जर नाव घेतलं, आमच्या महाविद्यालयात मुक्तांगण नावाचं एक आम्ही महिला योग मंडळ चालवतो. तर मला हे सांगायचं आहे की व्यसनाधीनता सोडवण्यासाठी कालपर्यंत त्यांच्याकडे म्हणजे मद्यप्राशनापासून मुक्ती मिळवा किंवा एखादा जण समजा जर काही विकृतीच्या अधीन समजा झाला असेल तर त्याला पुन्हा राष्ट्रीय प्रवाहात सामील करण्यासाठीच्या प्रयत्नांसाठी त्यांच्याकडे लोक जायचे. अलीकडच्या काळामध्ये माझ्या मुलाचं मोबाईलचं व्यसन सोडा याच्यासाठी त्यांच्याकडे प्रवेश होऊ लागलेला आहे.
हा मोबाईलचा प्रवेश काही ठराविक काळामध्ये झालेला आहे किंवा बालवयातच होतो, ज्येष्ठ वयात होत नाही असं समजायचं काही कारण नाही. अलीकडच्या काळात बाळाला शांत करण्याच्या जुन्या पद्धती ज्या काही आहेत, त्याला दुधाची बाटली देऊन दिली की तो शांत व्हायचा, तर अलीकडच्या काळात मोबाईल देऊन दिला की बाळ शांत होतं आणि पॅरेंट जे काही आहेत ते त्यांना ज्या काही गोष्टी करायच्या त्याच्यासाठी ते मोकळे होतात. मला हे म्हणायचं आहे, आमची पिढी सुधारली की आम्ही हाताने लिहिताना सुद्धा, ज्याला आपण म्हणतो ती पत्रकारिता केली. मग त्याच्यानंतरच्या काळामध्ये आम्ही टाईपरायटर सुद्धा बघितले. टाईपरायटर नंतर आता संगणक सुद्धा आलेला आहे आणि आता मोबाईल सुद्धा. म्हणजे एखादी गोष्ट, माझी ही जी काही मुलाखत सुरू आहे त्याचा फोटो आत्ताच्या आत्ता या क्षणी घेऊन ताबडतोब आपण तो सगळीकडे पोहोचवू शकतो. आता AI ज्याला आपण म्हणतो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, म्हणजे जुन्या काळामध्ये AI म्हणायचं, आता AI म्हणायला लागतं. ह्या AIचा प्रादुर्भाव म्हणा, संसर्ग म्हणा किंवा सोबत ही आपल्याला करावी लागणार आहे किंवा त्याला साथ आपल्याला द्यावी लागणार आहे. आता मी तुम्हाला थोडं विषयांतर वाटेल पण थोडं मागे नाही. आपण आज भारतामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उद्भव झाल्यानंतर जी काही परिवर्तन जे काही बघतो आहे, आणि कुठलंही परिवर्तन त्याला आपण म्हणतो, या परिवर्तनाचा शब्दांचा भेद समजा जर तुम्ही करतो म्हटलं तर त्याच्यामध्ये एक 3 शब्दांचा एक कुठला शब्द आहे, तो म्हणजे वर्तन. आपल्या वर्तनावरच परिवर्तन होऊ शकतं. मी जुन्या काळामध्ये एवढ्यासाठी नेतो की आपल्याला शेजारच्या घरात शिवाजी झाला पाहिजे असं नेहमी वाटत असतं. पण आपण साक्षात छत्रपतींच्या काळामध्ये गेलो तर आपली भारतीय समाज मानसिकता आणि विदेशातली प्रगतिशीलता ही काय होती याचा समजा जर आपण साक्षी आढावा घेतो. मी आर्टिफिशियल इंटेलिजन्सकडे वळतो आहे, पण तत्पूर्वी तुम्हाला मी आपलं भारतीयत्व काय आहे आणि भारतीय समाज म्हणून काय आहे याचा निकष तुमच्या समोर यावा, डोळसपणे यावा म्हणून हे उदाहरण सांगतो. ज्या वेळेला जिजामाता शिवाजी महाराजांना कसे गडकिल्ले घ्यायचे याचे शिक्षण देत होते, त्यावेळेला विदेशामध्ये शरीर रचनाशास्त्रावरचा शोध लागून गेला होता. शिवाजी महाराज जेव्हा आप्तचौक्यांशी ढाल तलवारी घेऊन लढत असतील, तिशीचे वगैरे असताना साधारणतः जेव्हा पुरंदरचा तह वगैरे जेव्हा केला ना त्यांनी, त्यावेळेला न्यूटनचा शोध लागला होता गुरुत्वाकर्षणाचा. म्हणजे हे तुम्हाला एवढ्यासाठी सांगतो मुलींनो की आपल्याला हे माहिती असलं पाहिजे की एकीकडे आपण ज्याला आपण म्हणतो सर्वात मोठा शोध विदेशामध्ये लागला असताना आपण ढाल तलवारीशीच लढत होतो. म्हणजे भारतातलं जे काही राजकीय वास्तव आहे, शिवाजी महाराजांचा लढा एवढ्यासाठी मोठा आहे की त्यांनी हे वास्तव लढत असतानाच त्यांनी विदेशात एवढे मोठे शोध लागले. म्हणून त्यांच्या पुढचं सर्वात मोठं आव्हान काय होतं, त्यांना होतं स्वकीयांशी लढून मला हे हिंदवी स्वराज्य करायचं आणि हे हिंदवी स्वराज्य करत असताना माझ्या सर्व गणगोतासह माझ्या प्रदेशाला पुढे न्यायचं. आता हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जेव्हा शोध विदेशामध्ये लागला, त्याच्यानंतर भारतामध्ये त्याचा शिरकाव झाला. आपण सध्या स्वतःशी अशी एक ढोबळ ताळेबंद मांडला पाहिजे की सध्या आपली वास्तविकता काय. आपल्या वास्तविकतेत आपण असं अंतर बघतो की आपल्याला बरेच म्हणजे मोठी झोपडपट्टी समजा जर धारावीची दिसत असेल तर आपण बुलेट ट्रेनला विरोध करतो. म्हणजे एखाद्या प्रगतीचे परिमाण समजा समोर दिसले की आपल्याला एकदम धारावी आठवते. आपल्याला कुठेतरी प्रगतीचा समन्वय साधावा लागणार आहे, सुवर्णमध्य साधावा लागणार आहे. म्हणून पत्रकारितेमध्ये समजा जर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रवेश आपल्याला करायचा असेल तर त्यामध्ये उद्या तुम्ही समजा जर या पत्रकारितेच्या प्रवेशानंतर तुम्ही त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा ChatGPTला समजा सांगितलं की मला गुलजारसारखी कविता करून पाहिजे, तर तो गुलजारसारखी कविता करू. त्याला समजा जर तुम्ही एखादी ओळ दिली तर तो संगीत अक्षरशः म्हणजे किशोर कुमारच्या आवाजातला अक्षरशः आवाज भेटतो तो तुम्हाला काढून देतो. मला काय म्हटलं आहे की अस्सलता ही आपल्या हृदयात आहे आणि आपण म्हणतो ना की हेच अंतिम सत्य आहे. तर अंतिम सत्य नेहमी बदलत असतं. आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे समजा जर आपल्याला सत्य वाटत असेल तर अंतिम सत्य काही वेगळं असतं. याचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो की जुन्या काळामध्ये समजा जर आपल्या हाताला एखादा चटका बसला तर प्रत्येक जण काय म्हणायचे, अरे पाण्याजवळ नको नेऊ, आधी बर्नावर.
अलीकडच्या काळामध्ये डॉक्टर सांगतात की चटका बसला तर ताबडतोब पाण्याखाली हात घाला. त्याचं कारण आहे की त्याचं जे बोलपट जे काही येतं ते फक्त आतमध्ये त्याचा चटका जाऊ नये याच्यासाठी डॉक्टर असं सांगतात की पाण्याखाली हात घाला. म्हणजे 40 वर्षापूर्वीचं वर्तमान समजा जर पाण्याजवळ हात न नेणे असेल तर 40 वर्षानंतरचं वर्तमान पाण्याजवळ हात नेणे हे आहे. म्हणजे हे अंतिम सत्य आज बदललेलं आहे. अंतिम सत्य कधीही बदललेलं नसतं. महात्मा गांधींनी असं सांगितलेलं आहे की मी आज जे काही बोलतो आहे या ज्या काही माझं मत आहे ते उद्या बदलू शकतं. म्हणजे गांधीजींना असं म्हटलं होतं की तुमच्या गांधीवादाविषयी मत काय, विचार करा. अंतर्मुख करणारा प्रश्न त्यांना केला होता. गांधीवादाविषयी तुमचं मत काय आहे? तर गांधीजींचं उत्तर होतं असे फालतू उपद्रव मी कधी करत नाही. म्हणजे ज्यांनी स्वतः तत्व दिलं त्या तत्वावर सुद्धा चालण्याचा अट्टहास गांधीजींनी केला नव्हता. कारण ते म्हणायचं की माझं उद्याचं येणारं जे काही मत आहे ते माझं अंतिम मत असेल आणि माझं जीवन हाच माझा संदेश आहे, असा संदेश आपल्याला गांधींनी दिला होता. आणि खऱ्या अर्थाने परिवर्तनाचा लढा काय असतो हे आपल्याला सांगितलं होतं. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून जात असताना आपण वास्तवाकडे डोळेझाक केली जाणार नाही याची खंगाळ बांधली पाहिजे. वास्तव समजा जर आपण तपासलं, तुम्हाला आणखी पुन्हा मला वेळोवेळी बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी माझ्या उदाहरणांदाखल धावून येतात. एकदा खूप मोठी मीटिंग सुरू होती. आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरच मी बोलतो आहे तरी पण मी तुम्हाला सांगतो आहे नेहरू वगैरे सरदार पटेल वगैरे सगळे पदाधिकारी जमले होते आणि हे सगळे पदाधिकारी जमले असताना बापूंनी घड्याळ घेतली आणि ताडकंत चालायला लागले. रिचर्ड ॲटनबरोच्या गांधीमध्ये हा प्रसंग आला आहे, तुम्हाला आठवत असेल. नेहरू त्यांना म्हणतात बापू कुठे निघाले, खूप महत्त्वाचे निर्णय घ्यायचे आहे. बापू त्यांना असं म्हणतात नाही, जी काही माझी लंगडी बकरी आहे तिचा पाय शेकायची वेळ. देशापुढचे महत्त्वाचे निर्णय घेत असताना सुद्धा भूतदया न विसरलेला व्यक्तीच या देशाचा राष्ट्रपिता आहे. आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारखे मोठे प्रश्न सोडवायचे असताना तुम्ही कुठे निघालात असा समजा जर कोणी प्रश्न आपल्या एखाद्या नव्या शिलेदाराने विचारला तर त्याला सांगायला पाहिजे की अंत्योदयासाठी मला गडचिरोलीत जाण्याची वेळ आहे. दिल्लीचे प्रश्न सोडवले म्हणजे गडचिरोलीचे प्रश्न सुटत नाही. नागपूरचे प्रश्न सोडवले म्हणून समजा जर आपले मेळघाटमध्ये प्रश्न सुटत नाही. मला मेळघाटमध्ये जायची वेळ झालेली आहे हे जेव्हा आपण ठणकावून सांगू तेव्हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा खऱ्या अर्थाने आपण उपयोग करू शकू हे मला सांगायचं. दुसरं, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयुक्त वापर करत असतानाच या मुलाखतीत न आलेला पण मला जे आवाहन करायचं होतं तेवढं सांगतो आणि मी थांबतो. मला काय म्हणायचं आहे माहिती आहे का, अलीकडच्या काळामध्ये या आर्टिफिशियल इंटेलिजन्सपेक्षा सगळ्यात मोठा प्रश्न आपल्यापुढे किंवा गजानन आपल्या पत्रकारितेसमोर समजा जर कोणता असेल तर अलीकडच्या काळामध्ये मित्रांनो जुन्या काळातल्या थोर सत्पुरुषांना आपसात त्यांची लढाई लावण्याचे प्रयत्न सुरू. म्हणजे आपल्या विदर्भाच्या दृष्टीने सोयीचं होईल म्हणून मी तुम्हाला एक उदाहरण देतो. तुम्ही नरकेश्री बॅरिस्टर मोरेश्वर अभ्यंकर यांचं नाव आहे. या अभ्यंकर हे काँग्रेसचे मोठे नेते होते. भंडाऱ्यामध्ये जन्म झाला होता त्यांचा आणि बॅरिस्टर अभ्यंकर म्हणून सगळे जग त्यांना ओळखतं. यांच्यावर गांधीजींचा प्रभाव इतका होता की हरिजन फंडासाठी त्यांनी आपल्या पत्नीचे सगळे दागिने देऊन टाकले होते. आता यांचं एक उदाहरण सांगतो आणि थांबतो. 1929 मध्ये लाहोरमध्ये एक काँग्रेस कार्यकारिणीची बैठक सुरू होती आणि या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये व्हॉइसरायने खूप चांगला निर्णय घेतला म्हणून गांधीजींनी व्हॉइसरायच्या अभिनंदनाचा ठराव काँग्रेसच्या कार्यकारिणीत आणला. गांधीजींना अगदी पोटतिडकीने विरोध करणाऱ्यांपैकी पहिलं नाव होतं बॅरिस्टर अभ्यंकर यांचं. त्यांनी या गांधीजींनी व्हॉइसरायचा ठराव का बरं आणला म्हणून प्रखर विरोध केला. अभ्यंकर खूप चांगले वक्ते होते, जहाल वक्ते होते आणि त्यांनी काँग्रेसच्या कार्यकारिणीमध्ये गांधीजींना ठणकावून सांगितलं की हा असा फालतूपणा मला चालणार. ही गोष्ट आहे 1929. 1931 मध्ये मग नंतर कराचीचं संमेलन सुरू आणि त्यावेळेस त्या कराचीच्या संमेलनामध्ये गोलमेज परिषदेमध्ये काँग्रेसतर्फे कोण जाईल अशी जरा चर्चा काँग्रेसच्या कार्यकारिणीमध्ये सुरू. गांधीजी बोलायला उभे राहिले. आता गांधीजी बोलायला उभे राहिल्यानंतर गांधीजी ऑब्व्हियसली कोण प्रतिनिधित्व करेल त्यांचं नाव सांगेल हे सगळ्यांना माहिती होतं. गांधीजी उभे झाले आणि गांधीजींनी सांगितलं की
अतिशय चांगला वक्ता आपल्याला हवा आहे आणि कायदे पंडित सुद्धा हवा आहे. गोलमेज परिषदेमध्ये ब्रिटिशांना समजा जर ठणकावून सांगायचं असेल तर बॅरिस्टर अभ्यंकरांसारखा दुसरा पुरुष आपल्याला मिळणं शक्य नाही. 2 वर्षापूर्वी ज्यांनी आपल्या नावाला जहाल विरोध केला होता त्या गांधींनी बॅरिस्टर अभ्यंकरांचं नाव सुचवण्याचा धारिष्ट म्हणण्यापेक्षा मोठेपण दाखवलं होतं. अलीकडच्या काळात आपण म्हणजे तुम्हाला अटल बिहारी वाजपेयींच्या वैद्यकीय खर्चाची तजवीज व्हावी म्हणून विदेशी शिष्टमंडळात त्यांचं नाव समाविष्ट करणारे राजीव गांधी तुम्हाला आठवत नाही. अटल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वात सत्ताधारी भारतीयांचं शिष्टमंडळ जाईल वाजपेयींच्या नेतृत्वात हे याची जोखीम स्वीकारणारी नरसिंहराव तुम्हाला आठवत नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने संरक्षणासाठी चांगलं काम केलं आहे म्हणून प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी परेडमध्ये त्यांचा समावेश करा असं म्हणवणारे देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू तुम्हाला आठवत नाही. आणि तेवढंच कशाला बाबासाहेब तुमच्यासारखे दुःख समजा जर तुम्ही काय दुःख भोगले आहे हे समजा जर तुम्ही मला स्वतः भेटीत सांगितलं नसतं तर तुमच्याबद्दल ते माझे ग्रह दूर झाले नसते असं म्हणणारा महात्मा आपल्याला कोणी येऊन सांगत नाही. त्यांचे जे काही मोठेपण आहे ते आपल्याला